मित्रो, कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की आम्ही 5-6 लोक आहोत त्या ठिकाणी बोलणार आहे. तर आम्ही म्हणजे चंद्रशेखरच्या आदेशाने, म्हणजे नांदेडला आपल्या लातूरला 2 चंद्र आहेत, एक चंद्रशेखर आणि दुसरा चांद, बरोबर. त्याच्यामध्ये मी तिसरा फुलमून आहे. आमचा चौथा फुलमून खालीच बसला इकडे. तर मधुमेह हा आजार, जसा आता लाहोटी सर बोललेत की ते असं नकारात्मक असते. त्यांची कंप्लेंट होती की वहिनी त्यांना खाऊ घालत नाहीत, परंतु यांची इच्छा असते की आपण खाल्लं पाहिजे. तर बऱ्याच वेळेस मी बघतो की मी सांगतो ते बोलताना असंच बोलतात की मला खायची इच्छा नाही. म्हणजे हे प्रिटेंडिंग आहे प्रत्येकाचं. सगळे डायबिटीजचे पेशंट जे असतात ते मनातनं प्रेम करतात, बायकोवरती नाही गोडावरती प्रेम करतात. ती महत्त्वाची गोष्ट. आणि प्रत्येक डायबेटिक रात्री 2-2:30 वाजता उठून फ्रीजच्या अवतीभोवती घुटमळत असतो, काय मिळतं का खायला बघत असतो. तर असं म्हणजे एक नकारात्मक कार्यक्रम डायबिटीसमध्ये सुरू असतो. तर याला पॉझिटिव्ह करण्याकरता आम्ही ह्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे. तर मित्र, रूपरेषा अशी आहे की पहिले डॉक्टर सुहास सर आपल्याला डायबिटीसची थोडी मूलभूत माहिती देतील, मधुमेहाचे प्रकार कोणते असतात ते सांगतील. नंतर मी तुम्हाला आहाराबाबतीत थोडंसं सांगेल इंट्रोडक्शन म्हणून. मग डॉक्टर दक्षता तुम्हाला व्यायामाबाबतीत बोलतील आणि जयदीप मानसिक ताणावरती थोडंसं तुम्हाला समजून सांगतील. मधुमेहाचा उपचार हा 5 भागांचा आहे: समजदारपणा, आहार नियोजन, व्यायाम, मानसिक ताण कमी करणं आणि औषध गोळ्यांचं नीट नियोजन करणं. यातले पहिले 4 भाग आम्हाला तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहेत आणि शेवटचा भाग आम्ही तुमच्याकरता प्लॅन करत असतो. लक्षात ठेवा, जरी आम्ही या ठिकाणी चर्चा सगळ्या गोष्टींची केली तरी प्रत्येकाचा डायबिटीस हा वेगळा आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येकाचे कपडे वेगळे असतात, प्रत्येकाचं माप वेगळं असते. तर ही जनरलायझेशन प्रत्येक ठिकाणी तुम्ही लावायची नाही. काही तुम्हाला आणखी शंका वाटली तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं, पर्सनल डॉक्टरांकडनं ह्या बाबतीत चांगला सल्ला घेऊ शकता. तर सुरुवातीला मी आमंत्रित करतो डॉक्टर सुहास हिरंडे यांना. सुहास सर, मधुमेहाचे प्रकार कोणते असतात, त्यांच्या मागं कारण कोणतं आहे आणि त्याच्या ट्रीटमेंटला आपण अप्रोच कसा करायचा या बाबतीत डॉक्टर सुहास हिरंडे तुम्हाला बोलतील. तोपर्यंत कार्यक्रमाची तयारी खाली सुरू राहील. सर्वांना नमस्कार. मी मधुमेहाचे विविध जे प्रकार आहेत त्याची आपल्याला थोडक्यात माहिती देतो. सगळ्यात जास्त ज्याचं प्रमाण आहे आणि आपण ज्याला सामान्य अर्थाने मधुमेह आहे असं म्हणतो, त्याला आमच्या पुस्तकात टाईप 2 डायबिटीस असं म्हणतात. साधारण 90-95% मधुमेही रुग्ण जे आहेत त्यातल्या 90-95% टाईप 2 डायबिटीस असतो. सगळ्यात जास्त प्रादुर्भाव ह्या डायबिटीसचा आहे. नंतर लहान मुलांचं डायबिटीस, ज्याला टाईप 1 डायबिटीस असं आम्ही म्हणतो. टाईप 1 डायबिटीस याच्यामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन निर्माण करायची जी क्षमता असलेल्या बीटा पेशी असतात, त्या पेशींवर काही अगम्य कारणांमुळे हल्ला होतो. त्याच्यात व्हायरल इन्फेक्शन म्हणतात, काही ऑटोइम्युन म्हणतात इत्यादी. आणि त्यामुळं लहान वयात, साधारणतः वयाच्या 10व्या वर्षीपर्यंत, काही वेळेला म्हणजे बाल्यावस्थेत किंवा पौगंडावस्थेमध्ये हा मधुमेह त्या मुलाला होतो. आणि बीटा पेशींमधून इन्शुलिन येतच नसल्यामुळं ह्या मुलांना इन्शुलिनची इंजेक्शनं घ्यायला लागतात. गोळ्यांचा ह्यांच्यावर काहीही उपयोग ह्या मुलांना होत नाही आणि त्यांना आयुष्यभर इन्शुलिन घ्यावं लागतं. टाईप 2 जो सगळ्यात जास्त प्रादुर्भाव ज्याचा आहे, याला आमच्या भाषेत प्रौढांचा मधुमेह असंही एकेकाळी म्हटलं जायचं. सामान्यपणे हा जो टाईप 2 मधुमेह आहे हा प्रौढ माणसांना होतो, पण सध्याच्या काळामध्ये असं काही राहिलेलं नाही आहे. काही वेळेला लहान मुलांमध्ये सुद्धा हा मधुमेह दिसू शकतो. हा मधुमेह याच्यात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, ज्याची आपण चर्चा आता नंतर माझ्यानंतर आमचे तज्ज्ञ मित्रमंडळी जी करणार आहेत, की आहार विहार, आहाराचं काय शिस्त कशी पाळायची, विहार म्हणजे शारीरिक व्यायाम कसा करायचा, लठ्ठपणा, डॉक्टर पूर्वीनी जे सांगितलं की लठ्ठपणा, मेटाबॉलिक जे काही इतर प्रॉब्लेम्स आहेत ते कमी कसे ठेवता यायचे, याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या जीवनशैलीचा खूप मोठा सहभाग आहे आणि आपण त्याच्यावरती निश्चितपणे नियंत्रण ठेवू शकतो. लाहोटी सर जे म्हणले की बाबा अनुवंशिकता, तर अनुवंशिकता जरूर आहे आणि अनुवंशिकतेला काही उपचार नाही आहे, आपल्या हातात नाही आहे. आपण कुठल्या आईवडिलांच्या पोटी जन्मणार हे देवाला माहीत असतं, आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे जर आपल्याकडे अनुवंशिकता असेल तर आपल्याला मधुमेह होऊ शकतो. पण
जर आपल्या आईवडिलांना मधुमेह असेल, आपल्याला आत्ता नाही आहे, तर होऊ नाही याकरता जीवनशैली ही आपली आदर्श असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये मी म्हटलं तसं आहाराची शिस्त, शारीरिक व्यायाम, वजन आटोक्यात ठेवणे आणि पोटाचा घेर चांगला ठेवणे हे त्याची आवश्यकता असते. हा झाला टाईप 2. सुरुवातीला काही वर्ष आहार विहार, गोळ्या, तोंडाने घ्यायच्या गोळ्या, याच्यावरती मधुमेहाचं नियंत्रण चांगलं होतं टाईप 2मध्ये. पण जसजसा तो मनुष्य पुढे पुढे जातो, तो जर पुरेसा जगला, म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की टाईप 2चा डायबिटीसचा जो माणूस आहे तो जर समजा 90-100 वर्ष जगला, तर काळाच्या ओघात त्याचं स्वादुपिंड शिथिल होत जातं, अकार्यक्षम होत जातं आणि त्यालासुद्धा इन्शुलिनची आवश्यकता पडू शकते. त्याचबरोबर टाईप 2च्या लोकांना ऑपरेशनच्या वेळेला किंवा टाईप 2 ज्या स्त्रिया आहेत त्यांना बाळंतपणामध्ये असंसुद्धा इन्शुलिन लागू शकतं. त्यामुळं गोळ्या का इन्शुलिन हा निर्णय पक्का नाही, तो त्या त्या अवस्थेवरती अवलंबून असतो. यानंतर तिसरा जो प्रकार आहे ज्याला GDM म्हणजे बाळंतपणामधला मधुमेह म्हणतात. सामान्यपणे हा मधुमेह हा जी स्त्री बाळंत आहे तिच्या बाळंतीणपणाच्या गरोदरपणाच्या मुदतीमध्ये त्याचं निदान होतं. मात्र सामान्यतः पुन्हा एकदा बाळ एकदा जन्माला आलं की हा मधुमेह काही काळाकरता अस्तंगत होऊ शकतो, पण या स्त्रीला पुढील आयुष्यामध्ये नेहमीसाठीचा कायमसाठीचा मधुमेह जडण्याची शक्यता पण खूप जास्त असते. त्यामुळे ह्यांनीसुद्धा आपल्या साखरेवरती लक्ष ठेवायची गरज असते. आता हे जे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले, लहान मुलांचा टाईप 1, मोठ्या माणसांचा टाईप 2 आणि बाळंतपणामधला गेस्टेशनल डायबिटीस, हे 3 मुख्य प्रकार आहेत. आणि हे सोडून जे असतात, काही वेळेला स्वादुपिंडाचे काही आजार आहेत, दक्षिण भारतामध्ये काही आजार सापडतात, स्वादुपिंडाचे स्वतःचे ते आजार असल्यामुळे त्या माणसांना इन्शुलिन निर्माण करता येत नाही, स्वादुपिंडाचे ऑपरेशन होतात, काही वेळेला स्वादुपिंड काढलेलंच टाकलेलं आहे, त्यामुळे त्यांना इन्शुलिनची आयुष्यभर गरज लागते. हे प्रकार तेवढे कॉमन नाहीत आणि काही मधुमेहाचे प्रकार हे जन्मजातच असतात. तर असे मधुमेहाचे जे प्रकार आहेत याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. सर्वात महत्त्वाची गोष्ट की मधुमेह जो आहे हा जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा हा टाईप 2 असतो. वाढत्या वयानुसार त्याची जोखीम वाढते, अनुवंशिकता असेल तर जोखीम वाढते. तुम्ही एकाच जागी बसून आहात, हालचाली करत नाही, व्यायाम करत नाही, तुमचं पोट सुटलेलं आहे, तुमचा खाण्यावरती ताबा नाही आहे, तुम्ही धूम्रपान किंवा मद्यपान अतिरिक्त प्रमाणात करता, रात्री तुम्ही पुरेशी झोप घेत नाही, या आणि ताणतणाव अशा अनेक गोष्टींमुळे हा जडतो. त्यामुळे ह्यातले 90% भाग हा जीवनशैली जर आपण चांगली ठेवली तर निश्चितपणे त्याच्यावरती आपल्याला मात करता येते. तुम्हाला जर इच्छा असेल तर मी नंतर आष्टेकर सरांकडे माझी काही पुस्तकं आहेत ती ठेवून जाईन. याच्यामध्ये लाईफस्टाईल डिझिजेस असंही माझं एक मोठं पुस्तक आहे, स्त्रिया, मधुमेह आणि हृदयविकार असंही माझं पुस्तक आहे, आणि मधुमेह म्हणजेच हृदयविकार असंही माझं पुस्तक आहे. मधुमेही रुग्णांना हार्ट अटॅक येऊ नाही यासाठी त्यांनी काय करावं अशी आम्ही काही तज्ज्ञ मंडळींची आमची एक ऑडिओ आणि व्हिडिओ कॅसेट पण आम्ही काढलेली आहे. तर ह्याचाही आपण नक्की आम्हीही प्रयत्न करत असतो, आपणही सहभाग याच्यामध्ये जरूर घ्यावा. आपण इथे आलात आणि जागरूकता दाखवलीत, पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. हेलो. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो खुदा मंजुरे खुदा होता है. हा आपण डायलॉग अमिताभ बच्चनचा ऐकला. तसा डायलॉग जर मधुमेही रुग्णाबद्दल बोलायचा असेल तर मी असं म्हणेन, मधुमेही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मधुमेह तज्ञ चाहता है. याचं कारण असं आहे की आत्ताच सरांनी सांगितले वेगळे प्रकार, त्याच पद्धतीने वेगळे गैरसमजसुद्धा आहेत. आज मकर संक्रांत आहे, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं आपण म्हणतो. एक फार गोड गैरसमज आहे की गोड खाल्ल्यानं मधुमेह होतो, आणि असे बरेचसे गैरसमज आहेत. ते गैरसमज आपण या तज्ज्ञांकडून दूर करूच. पण तत्पूर्वी सर जसं म्हणाले की मधुमेहाच्या उपचारामध्ये आहाराचं खूप मोठं महत्त्व आहे, मी मालपाणी सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी थोडक्यात आहाराबद्दल आम्हाला माहिती द्यावी. सर. नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना, आणि अभिनंदन सर्वांचं की तुम्ही या ठिकाणी रविवारी आलात. बऱ्याच वेळेस असं होतं रविवारी आम्ही कार्यक्रमाला गेलो की फक्त रिकाम्या खुर्च्या आम्हाला मिळतात, पण या ठिकाणी सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. तर मित्र, आहाराचा आणि मधुमेहाचा फार जवळचा संबंध आहे. मी तर म्हणेल की 50% मधुमेह नियंत्रण हे फक्त आहाराने आपल्याकडे होत असते. आणि मधुमेह हा आजार जो आहे तो इन्फ्लामेटरी डिसीज आहे. म्हणजे तुम्ही जसं जेवता, जसं शुगर तुमचं वाढते, त्या प्रकारे तुमचं रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या जास्त याच्यात बळी पडतात आणि मग तुम्हाला मधुमेहाचे दुष्परिणाम व्हायला सुरुवात होतात. दुर्दैवाने पथ्य म्हणतो आपण, आणि पथ्य हा शब्द नकारात्मक आहे.
आणि जनरली जेव्हा पेशंट आम्हाला प्रश्न विचारतात तेव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो की आम्ही काय बंद करायचं. म्हणजे चुकून एखादाच पेशंट असतो की काय खायचं, किती खायचं, अशी चर्चा आमच्याशी सकारात्मक करतो. तर मला सर्वप्रथम असं वाटतं की पथ्य हा शब्द तुम्ही विसरा आणि आहार नियोजन कसं करायचं हे तुम्ही शिका. म्हणजे सगळं खाऊन मी मधुमेह नियंत्रित कसा करू शकतो ते आपण बघितलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेस आपण क्लिनिकमध्ये जातो आणि डायटिशियन आपल्याला एक शीट देतात, त्याप्रकारे आपण वागायचा प्रयत्न करतो. आणि आदरणीय लाहोटींजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांना इच्छा असते गोड खायची, पण आम्ही त्याला गोड खाऊच देत नाही. म्हणजे अशा गोष्टी बऱ्याच घडतात. मला असं वाटतं की तुम्ही आहार नियोजन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हा. तुम्ही आपली मतं आम्हाला सांगा की आम्हाला असं खायला पाहिजे, त्यातला मार्ग आम्ही तुम्हाला सांगू कशा प्रकारे तुम्ही खाल्लं पाहिजे. तर डायबिटीसमध्ये बंद काहीच नसते, सगळं आपण खाऊ शकतो. फक्त 2 शब्द फार महत्त्वाचे. यातला पहिला शब्द आहे मर्यादा. आणि तुम्हाला माहीत आहे की मर्यादा प्रत्येक गोष्टीची आहे, खायची, प्यायची, रागाची, लोभाची, प्रेमाची. याच्या बाहेर एखादा माणूस गेला तर मग त्याच्या आयुष्यामध्ये बिकट प्रसंग उद्भवतात. उदाहरणच सांगायचं झालं तर मग सीतेने लक्ष्मणरेषा ओलांडली तर रामायण घडलं, द्रौपदी फक्त एकच वाक्य बोलली तर मग महाभारत घडलं. तर प्रत्येक ठिकाणी आपली मर्यादा आपण पाळली पाहिजे आणि आवडीनिवडी आपल्या जपल्या पाहिजेत. संक्रांतीला तिळगुळ कसा खावा, किती खावा हे आपण शिकलं पाहिजे. तिळगुळ न खाता मी संक्रांत साजरी केली तर मला ते बरं वाटणार नाही, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये असते. तर तो नकारात्मक गोष्ट आपण टाळली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपण आपला आहार नियोजन करतो तेव्हा आपलं वजन, मधुमेहाचा प्रकार एरंडे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सुरू असलेल्या औषधी, काही औषधींनी शुगरचं प्रमाण कमी होते तर काही गोष्टींनी फक्त शुगरचं प्रमाण आटोक्यात राहते. या 2 प्रकारच्या औषधींना आहाराचं नियोजन थोडंसं वेगळं असते, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट, मधुमेह हा आजारांचा समूह आहे. याच्यामध्ये ब्लड प्रेशर, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, युरिक ॲसिड अशा अनेक गोष्टी असतात. काही स्त्रियांना मासिक पाळीच्या तक्रारी पण असतात, काही लोकांना थायरॉईडचे आजार सोबत असतात. या सगळ्यांचं गणित मांडून आपण आपल्या आहाराचं नियोजन बरोबर केलं पाहिजे. आणि एक तुम्हाला सांगेल की डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी, म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे जेव्हा जाता तेव्हा 3 दिवसांचं जेवण तुम्ही तुमचं लिहून घ्या स्वतःचं, आणि मग ते तुम्ही डॉक्टरांना दाखवा की डॉक्टर मी अशा प्रकारे जेवतोय, यात काय चुकते, याला कसं बदलायचं ते मला सांगा. म्हणजे डॉक्टरांकडनं डाएटचं चार्ट घेतल्यापेक्षा आपल्या डाएटचं ऑडिट करून त्याला आपण नीट केलं तर मला असं वाटतं की तुमची जीवनशैली फारशी न बदलता आपण मधुमेहाचं नियंत्रण चांगलं करू शकतो. 2 गोष्टी सांगतो आपण ज्या चुका करतो आपल्या भागामध्ये. आपण 2च वेळेस जेवण करतो आणि भरपूर खातो. म्हणजे एकदा बसलो ताटावरती की आपण पोट भरून जेवतो, मग बऱ्याच काळापर्यंत आपण खात नाही, मग पुन्हा जास्त जेवण करतो. तर जनरली असं आढळते की 2च वेळेस शुगर फार वाढते, ते पण विशेष करून जेवणानंतरचं. तर त्याकरता आपल्याला जेवण विभागून करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि GI आणि GL 2 गोष्टी असतात. ग्लुकोज लोड किती आहे आणि ग्लुकोज किती फास्ट वाढणार. उदाहरण तुम्हाला सांगतो की कलिंगडाचा GI फार जास्त आहे पण GL कमी आहे. लवकर साखर वाढेल ती लवकर कमी होईल, परंतु आंब्याचा GI GL जास्त आहे, लवकर वाढेल आणि फार काळपर्यंत टिकून राहील. तर GI आणि GL आपण आपल्या डॉक्टरांकडून समजून घ्यावं. चव, पैसा, मानसिक स्वास्थ्य आणि आपलं समाधान हे कायम राहून आपण मधुमेहाचं आहार नियोजन केलं तर ते बऱ्याच काळपर्यंत टिकते. सध्या फॅट डाएट चालू आहेत, ते काही काळपर्यंत अमुक डाएट आपण करतो, मग कंटाळून त्याला आपण सोडून देतो. तर तशा प्रकारच्या आहाराच्या मागे न लागता तुमच्या घरात जे शिजते, तुमच्या चवीला जे मानवते, तुमच्या प्रकृतीला जे आवडते त्या प्रकारच्या आहारामध्ये आपण आपलं नियोजन कसं करायचं ते तुम्हाला शिकलं पाहिजे. शेवटी सांगतो, अन्नाला औषध समजा. म्हणजे आपल्याला औषधं कमी लागतात. वेळेवरती जेवा, ठरवून जेवा, विभागून जेवा. दमादमाने खा, दम लागेपर्यंत खाऊ नका. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. लोक दम लागेपर्यंत खातात, दमादमाने खा, थोडं थोडं खा. आणि कोणतीही भावना आपल्या अन्नावरती व्यक्त करू नका. मी बऱ्याच वेळेस बघतो की आवडलं तर आपण भरपूर खातो आणि घरात कुरबुर झाली तर आपण जेवणच करत नाही. बरं का, ह्या 2 टोकांच्या गोष्टी नको. वेळेवरती जेवलं तर चांगलं होते. आणि सगळ्यात शेवटी एकच वाक्य तुम्हाला सांगतो, माझी बिमारी माझी जिम्मेदारी. असं आपण जोपर्यंत नाही समजत तोपर्यंत मधुमेहाचं नियंत्रण कधीच शक्य नसते. मित्रहो, डॉक्टर हा फक्त सुकाणूच फिरवतो, तो कॅप्टन असतो जहाजाचा, पण ॲक्च्युली वल्ली तुम्हालाच मारावं लागते. तर डॉक्टर, पेशंट, तुमचे नातेवाईक, आमचे कर्मचारी, सामाजिक संस्था यांच्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी आपण मधुमेहाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि आनंदी मनाने करणं ते फार महत्त्वाचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू सर. सरांनी खरंच आहाराबद्दल अतिशय व्यवस्थित सांगितलं आणि ते जे म्हणाले मर्यादित असणं गरजेचं आहे. खरंच आहे, डायटिंगचा अर्थ
मरेपर्यंत खाणं असं नव्हे, तर डायटिंगचा अर्थ 2 वेळाच खाणं असंही नव्हे, असं त्यांनी विस्तृत स्वरूपात सांगितलं. आहार कसा असावा, पण आहाराबरोबरचाच अजून एक आधारस्तंभ आहे मधुमेहाच्या ट्रीटमेंटमध्ये किंवा उपचारामध्ये, तो आहे एक्सरसाइज किंवा व्यायाम किंवा विहार. तर त्याबद्दल सांगतील डॉक्टर दक्षता पाध्ये. सर्वप्रथम इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं अतिशय मनापासून अभिनंदन. सर्व वयोगटातले व्यक्ती इथे बसलेले आहेत, अगदी मला वाटतं 18 वर्षापासून 80 वर्षापर्यंतचा. तर आय थिंक प्रत्येकाने आज मधुमेहाशी लढायची पहिली स्टेप घेतलेली आहे. तर सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. सगळ्यांनी आपल्याला स्वतःसाठी टाळ्या वाजवा. आणि बायका पण खूप शिकायला आलेल्या आहेत, मला फार बरं वाटतंय. तर आज पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की आपल्या आज्या पणज्या ज्या होत्या ना, त्या 90-80 वर्षापर्यंत कुठलेही आजार न होता, पोटं न सुटता राहिल्या. काय वाटतं तुम्हाला, का असं झालं असेल? आपल्याला आजार होत आहेत आणि त्यांना नाही होत आहेत, असं का वाटतंय तुम्हाला? बरोबर आहे ना? काकांची कंप्लेन आहे, बायको अजिबात घरात काम करत नाही आहे. सो काय आहे की आता मिक्सर आलेले आहेत, वॉशिंग मशीन आलेली आहे, घरामध्ये काम करायला बायका पण आलेल्या आहेत. सो दळणाची कामं होती किंवा विहिरीवर जी काय कामं होती, अंगमेहनतीची कामं आपली कम्प्लिटली बंद झालेली आहेत. त्या आज्या पणज्या सकाळी ज्या निघायच्या 5-6 वाजता, शेतात जायच्या, घरातलं सगळं करायच्या. विचार करा, दिवसाला 10 ते 12 तास शारीरिक श्रम असायचे. ही साधारण 70 ते 80 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सेम पुरुषांसाठी पण तेच आहे, बरोबर आहे ना? शेतावर जायचे, एका गावातून दुसऱ्या गावात जाताना रिक्षा घोडेगाडी कोणी करायचं नाही, सगळेजण चालायचे. आणि आज जेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतात की रोज फक्त 45 मिनटं चाला, तर तुम्हाला का शिक्षा वाटते? बरोबर आहे. तर आज आपण सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की एक्सरसाइज म्हणजे व्यायाम जे डॉक्टर करायला सांगतात ते का करायला सांगतात. जसं इथे सगळ्यांनी सांगितलं की गोड खाल्ल्याने मधुमेह होत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनी जाऊन रोज साखरेचा चहा प्यायचा आहे. गोड खाल्लेलं पचू नाही देत ना आपण, त्याच्यामुळे होतं आहे. तर सिम्पल आहे. शुगर म्हणजे काय आहे? कुठल्याही फॉर्ममध्ये असो. साखर ही तुमच्या चपातीत पण असते, भाकरीमध्ये पण असते, भातामध्ये पण असते, सगळ्यामध्ये असते, पण ती पचली पाहिजे, बरोबर आहे? आणि साखर वाईट नाही आहे. साखर म्हणजे कर्बोदक ज्याला आपण म्हणतो, हे आपल्या शरीराचं पेट्रोल आहे. पण ते पेट्रोल कधी वापरलं जाईल? तुम्ही तुमचे हातपाय चालवले तर वापरलं जाईल ना, बरोबर आहे? बरेच जण सांगतात मला पाठीचा आजार आहे, माझा गुडघ्याचा आजार आहे. मग बसा एका खुर्चीवर. शाळेत बसवलेले जे व्यायाम आहेत ते घड्याळ लावा आणि करा. हाताची किंवा पायाच्या मसल्सची कंटिन्युअस जेव्हा 20 ते 30 मिनटे हालचाल होते, तेव्हा ती साखर रक्तातली कमी होते आणि मसल्सकडे खेचली जाते. साखर किंवा कर्बोदक ही एक ऊर्जा आहे. लक्षात आलं तुम्हाला? तर विलन नाही आहे तो, पण जे काय खातोय ते आपल्याला पचवलं पाहिजे, बरोबर आहे? तर आता ह्याच्यावर आपल्याला सोपे उपाय काढायचे आहेत. अमेरिकन डायबिटिक असोसिएशन असं म्हणतं की रोज 45 मिनटं चाला. अजिबात उपयोग नाही आहे, खरंच मी तुम्हाला सांगते. फक्त 45 मिनटं चालून काही होत नाही. आपण जेव्हा एका जागी बसून कामं करतो ना, पूर्वी शहरामध्ये करायचे, पण हल्ली गावागावात पण दिसतं. लोक मोबाईल घेऊन बसतात एका ठिकाणी, 4-5 तास कसे निघून जातात कळतच नाही. सो हल्ली असं म्हटलं जातं की 8 तासापेक्षा एका जागी तुम्ही बसताना त्याचा जो साईड इफेक्ट आहे तो स्मोकिंग आणि तंबाखूपेक्षा पण वाईट आहे, हे समजून घ्या. सो सतत चालत फिरत राहिलं पाहिजे. कुठलाही व्यायाम करा, चाला, फिरा, दोरीच्या उड्या मारा, घरामध्ये बसून. शाळेमध्ये जे कवायतीचे व्यायाम शिकवले होते ते घड्याळ लावून 15 मिनटं सकाळ संध्याकाळ करा. पण हा व्यायाम फार महत्त्वाचा आहे. सो मी एकदम थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे, जास्त वेळ बोलत नाही. पण व्यायाम हा आपला शत्रू नाही आहे. व्यायाम म्हणजे फक्त शरीराचे, हाताचे किंवा पायाचे मसल्स आपल्याला हलवायचे आहेत की आपली ग्लुकोज खेचली जाईल आणि रक्तातली साखर कमी होईल, हे सगळ्यांनी आज समजून घ्यायचं आहे. थँक्यू. हॅलो मॅडमनी अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितलं की एक्सरसाइजचं खरंच काय महत्त्व आहे, व्यायामाचं खरंच काय महत्त्व आहे. म्हणजे नुसताच आहार व्यवस्थित किंवा नियंत्रित असून, संतुलित असून उपयोग नाही, तर त्याबरोबर व्यायामसुद्धा नियंत्रित असणं खूप गरजेचं आहे, नियमित असणं खूप गरजेचं आहे. तिथं एक फिट म्हणून प्रिन्सिपल आहे. फिट म्हणजे FITT, फ्रिक्वेन्सी काय असावी, इंटेन्सिटी काय असावी, टाईप काय असावा आणि टाईम काय असावा. त्यांनी अतिशय सोप्या शब्दात सांगितलं की तो एक्सरसाइज नियमित असेल तर नक्कीच रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहू शकतं.
पहिल्यांदा जसं सरांनी सांगितलं वेगळ्या पद्धतीचे किंवा वेगळ्या टाईपचे मधुमेह आहेत आणि त्याची होण्याची कारणेसुद्धा अनुवंशिकता वगैरे, पण मानसिक ताणतणाव हा सुद्धा एक कारण, हे सुद्धा एक कारण आहे मधुमेह होण्याचं. तर त्याबद्दल मी जयदीप रेवले सरांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं एनलायटन करावं की मानसिक ताणतणावामुळे खराच मधुमेह होतो का, आणि जर होत असेल तर तो आपण प्रिव्हेंट करू शकतो का सर? नमस्कार, मी सातारी कंदीपेढा. मी आल्यापासून बघतोय 5:30 वाजल्यापासून सगळे येऊन थांबलेत, पण आपण सगळ्यांनी बघितलं तर आपल्या एक्झिटच्या किंवा दाराजवळच्या खुर्च्या खूप भरलेल्या आहेत. म्हणजे जाण्याच्या तयारीत बरेच लोक तयार आहेत. मगाशी एरंडे सरांनी, त्यानंतर मालपाणी सरांनी आणि दक्षता मॅडमनी सांगितलं की मधुमेह नियंत्रणासाठी आहार किती महत्त्वाचा आहे, व्यायाम किती महत्त्वाचा आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की हे सगळं केल्यावर सुद्धा साखरेचं कंट्रोल येत नाही. असं झालेलं आहे. मी कित्येक पेशंट किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांचे अनुभव आहेत की डॉक्टर मी सगळं करतोय, मी सांगताय तसं मी व्यायाम करतोय, पथ्य पाळतोय सगळं, पण तरी माझी साखर कंट्रोलमध्ये येत नाही. त्यावेळेला आपल्याला ताणतणाव आहे का ही परिस्थिती तपासून पाहायला हवी. कारण ताणतणाव हा असा घटक आहे की सगळे डॉक्टर सांगतात ना सल्ला देतात, टेन्शन घेऊ नका. असा सल्ला कोणाला नाही मिळाला असं कोण आहे का? त्यांनीच हात वर करा. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना हा सल्ला मिळाला, टेन्शन घेऊ नका. पण त्याचं करायचं काय हे कोणी सांगत नाही. कोणी सांगितलं आहे आजपर्यंत तुम्हाला टेन्शनचं काय करायचं? आपल्याला हौस आहे का हो टेन्शन घ्यायची? ते येतं, बिनबुलाए मेहमान है हो. टेन्शनची गंमत अशी आहे, मध्ये कोविड येऊन गेला, एव्हरीवन हॅज व्हेरी बॅड फेज. अतिशय वाईट काळ प्रत्येकाच्या आयुष्यामधला. म्हणजे व्यवसाय बसले, रोजीरोटीचे प्रश्न निर्माण झाले, ज्यांचे लोन चालू होते, EMI कसे भरायचे, पोरांची शिक्षणं थांबली, रोजगार सगळ्या बाजूने. त्यावेळेला स्ट्रेसमध्ये सगळ्यांच्या शुगर प्रत्येकानं ऑब्झर्व केलेल्या पटकन वाढतात. म्हणजे स्ट्रेस आणि डायबिटीजचं हे सरळ नातं आहे. तुमचा स्ट्रेस वाढला, तुमचा डायबिटीज त्याच्या दुप्पट गतीने पळणार आहे. याच्याविरुद्ध तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट केली तर तुमचा डायबिटीज अतिशय चांगला कंट्रोलमध्ये राहील. औषधांचा तुमचा डोस कमी होईल. व्यायाम तुम्हाला हा रेग्युलर करावाच लागणार आहे. पण बऱ्याच वेळेला असं होते की डॉक्टर औषधं कमी करा. अरे पण आपण स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काय करतो का? माझ्याकडे अजून मला वाटतं 2.5 ते 3 मिनटं आहेत. तत्पूर्वी मला फक्त एकच प्रश्न सगळ्यांना विचारतं आहे, ह्याचं वजन किती असेल? ह्याचं जे मला बरोबर उत्तर देईल त्याला मी सातारा कंदीपेढ्याचं बॉक्स आठवणीनं पार्सल करेन. ओके, हा आपण शेवटी उत्तर घेऊया ह्याचं. तोपर्यंत तुम्ही विचार करत राहा. तर आता मानसिक ताणतणाव म्हणजे काय याच्याबद्दल मी 1 ते 1.5 मिनटं बोलतो अँड देन विल स्टॉप. टेन्शनची व्याख्या प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळी आहे. गृहिणीच्या दृष्टीने टेन्शन काय, उद्या संक्रांत आहे, बरेच जणांच्या डोक्यात चालू असणार आहे उद्याच्या पोळ्याचं नियोजन कसं करायचं. काही गृहिणींच्या डोक्यात आत्ताही विषय असेल, अरे 8 वाजेपर्यंत संपेल की नाही हा कार्यक्रम, घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे, भाकरी थापायच्यात घरी जाऊन. पुरुषांच्या मनामध्ये वेगवेगळे हे असतात, उद्या बँक बंद आहे, काही काढायचं राहिलं आहे बँकेतून. तर आपली विचारशक्ती जी असते, म्हणजे आपली अपेक्षा आणि वास्तव यातला जो फरक आहे हाच फक्त टेन्शन आहे. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडलं नाही की आपल्या मनामध्ये टेन्शन बिल्ड व्हायला सुरुवात होतं. मला अपेक्षा आहे की मला समोरच्या व्यक्तीनं असा रिप्लाय केला पाहिजे आणि तो अपेक्षित येत नाही, स्ट्रेस स्टार्ट बिल्डिंग. कारण हे अपेक्षांचं ओझं आपल्या मनात आहे. तर हा जो वास्तविकता आणि आपली काल्पनिक परिस्थिती ह्यातला डिफरन्स म्हणजे स्ट्रेस आहे, बाकी काही नाही. एक छोटासा अभंग मी दुपारी शोधत होतो की असं काही सापडतं आहे का, कारण वेगळं काय सांगण्यापेक्षा आता एक छोटी 4 लाईन मला सापडल्या. नाही मन स्थिर वैकुंठाचा हरी म्हणे, नाही मन स्थिर वैकुंठाचा हरी म्हणे, काय करशील वैकुंठी सुखी नाही मन भूमंडळी. म्हणजे तुमचं भूमंडळी जर मन स्थिर नसेल तर वैकुंठाला जाऊन तरी काय करणार आहे आपण. तर मानसिक ताणतणावाच्या व्यवस्थापनामध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पेशन्स. बऱ्याच वेळेला ताणतणावाची परिस्थिती ही, म्हणजे महिलांमध्ये ताणतणाव कसा असतो, अहो घेतली की 4 चाकी त्यांनी, किती दिवस हेच 2 व्हीलरवर फिरायचं धूळ खात,
उन्हात आणायचं जायला लागते. बघा जरा ह्या दिवाळीला काय होतंय का. पुरुषांमध्ये आणखीन पुरुष हा कॉम्पिटेटिव्ह, पुरुष हा करता पुरुष हा कॉम्पिटेटिव्ह असतो. त्याला घर सांभाळायचं असतं, फॅमिली प्रोटेक्ट करायची असते आणि समाजामधली त्याची जी प्रतिष्ठा आहे हे जपण्यासाठी तो धडपडत असतो आणि ती कंपॅरिझन असते समाजाबरोबर. तर ही कंपॅरिझन जेव्हा आपण बंद करतो ना तेव्हा खऱ्या अर्थानं मनाची शांती तुमच्या जवळ यायला लागते. जोपर्यंत तुम्ही ही कंपॅरिझन करत राहाल तोपर्यंत ती शांती, मनाची शांती, ती शांती नाही, ती शांतीबाई नाही, ती तुमच्यापासून लांब लांब पळत राहील. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सध्याच्या जमान्यामधली मी सांगतो, एखाद्याबद्दल आपल्या मनामध्ये एक आडीतिडी निर्माण झालेली असते. हा आत्ताच्या जनरेशनचा खूप किंवा आत्ताच्या परिस्थितीतला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अमुक मला काहीतरी म्हटला त्याचं शल्य कुठंतरी आतमध्ये असतं आणि मग ते कुठंतरी ते शल्य आपल्याला टोचत राहतं आणि आपली वागणूक त्याच्यामुळं बदलते. बोलणारा बोलून गेला हो, त्याला जे वाटलं ते त्यानं व्यक्त केलं पण तुम्ही ते पकडून ठेवलं. हे शल्य तुम्हाला जगू देत नाही, तुमची शांती ते घालवतं. तो माणूस बोलून निवांत आहे आणि कधी कधी मग आपण त्याच्यावर रोष काढण्याचा प्रयत्न करतो. एक चांगला आणि मजेशीर खेळ मला मागाशी बसल्या बसल्या हा कधीतरी खेळायचा प्रयत्न करा आणि कोणी खेळू शकला तर मला फोन करून सांगा. त्या खेळामध्ये जर कोण सक्सेसफुल झाला तर त्यांना मी लातूरमधून घेऊन जाईन माझ्याकडे 4 दिवस आदरातिथ्य करायला. शेखर मगाशी बसल्या बसल्या मला हा खेळ असाच सुचला, 1 मिनिट शेवटचा. हा खेळ असा आहे, ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये चीड आहे, कोणी असेल, महिलांमध्ये बऱ्याच वेळेला असं असतं की सासूबाई अशा आहेत, खडूसच आहेत. महिलांमध्ये हा प्रकार थोडा जास्त असतो. पुरुषांमध्ये सुद्धा असतं, मित्रमंडळ असतं, व्यावसायिक काही गोष्टी घडलेल्या असतात, फसवणूक झालेली असते, अपमान झालेला असतो, कुठंतरी आपल्या भावनेला धक्का लागलेला असतो, मानापमान झालेला असतो आणि त्या माणसाबद्दल मनात एक शल्य असतं. तर त्यांच्यासाठी हा खेळ आहे. त्या व्यक्तीचा हाताने तुम्ही स्केच काढा किंवा नाव लिहा आणि एक साधारण 3-4 फुटावर ते ठेवा. कोळसा पेटवायचा, विस्तव तयार करायचा आणि जो निखारा तयार होईल त्याच्यावरची राख सगळी काढायची. फुललेला निखारा हातात घेऊन जे नाव तुम्ही लिहिलंय समोर त्याला मारायचा प्रयत्न करायचा. काय होईल? निशाणा साधेल का? साधेल का? हो की नाही? हो की नाही? गुड. म्हणजे आपण ज्यावेळेस मनामध्ये अशा आडीतिडी निर्माण करतो एखाद्याविषयी, ह्याचा त्रास आपल्याला होतो. जेव्हा आपण रिवेंज घेतो एखाद्या व्यक्तीबद्दल मनात आडीतिडी, त्याला बघतोच आज नाही उद्या कधीतरी सापडेल ना, तर हा निखार आहे, हा खेळ आहे नीतीचा, हा समजून घेतला पाहिजे. तुम्ही ज्याच्या विरुद्ध खेळायला जाल तुमचे हात पोळल्याशिवाय राहणार नाही. तर ह्याच्यासाठी मानसिक ताणतणावामध्ये 2-3 छोट्या गोष्टीत. मन शांत ठेवणे, हॅव पेशन्स. निसर्ग प्रत्येकाला योग्य वेळी योग्य गोष्ट देत असतो. हॅव फेथ इन गॉड. जे आपण हाताळू नाही शकत ना ते तुमच्या पदरी कधीच येणार नाही. प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत हो, अरे पण तेवढे पैसे तू हाताळू शकतोस का? मला मान सन्मान मिळावा, तुम्ही सांभाळू शकता का? ते जे सांभाळू शकत नाही, देवाने जन्माला घातलंय, निसर्गाने जन्माला घातलेलं आहे, त्याला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. तर जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. हा प्रश्न मी मगाशी विचारला होता की ह्या बॉटलचं वजन किती आहे? 3 लोकांचं आपण घेऊया. 200 ग्रॅम, 210, लास्ट. सगळ्यांची उत्तरं चुकीची आहेत. ह्या बॉटलचं वजन आत्ता कदाचित 100 ग्रॅम असेल, पण ही जर बॉटल मी अशीच अजून 1 तास हातात धरली तर काय होईल? किती वजन वाटेल मला? हे 5 तास धरली तर? मला 2 दिवस अशी धरायला सांगितली तर? दिस इज आवर पास्ट. हा कालचा दिवस आहे माझा. मी जितके दिवस हा धरून ठेवीन तितका तो मला जास्त जड वाटतो. वर्तमानात जगलं पाहिजे. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. उद्याची चिंता भगवंतावर सोडून देऊया. काम तर आम्ही करतोच आहे हो सगळे. तर जेव्हा जेव्हा पाण्याची बॉटल प्याल तेव्हा मला नक्की माझी आठवण काढा. मला तिकडे उचकी लागली पाहिजे. थँक्यू. धन्यवाद जयदीप सर.
त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. खरीच मानसिक ताणतणाव हा किती अफेक्ट करतो तुमच्या मधुमेहावर किंवा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करण्यावर. इथं मला बरेच जणांचे प्रश्न आले की आमचा आहार व्यवस्थित आहे, व्यायाम व्यवस्थित आहे, आम्ही डॉक्टरांनी दिलेल्या औषध गोळ्यासुद्धा घेतो, तरीसुद्धा रक्तातलं साखरेचं प्रमाण हे नियंत्रित का नाही. मला वाटतं जयदीप सरांनी दिलेलं उत्तर अतिशय उपयुक्त आहे. मानसिक ताणतणाव हा फार मोठा आहे आणि तो ताणतणाव कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच तुमचा मधुमेह हा नियंत्रित येईल. मी एरंडे सरांना प्रश्न विचारतो. सुरुवातीला त्यांनी प्रकार सांगितले आपल्याला की टाईप 1 आणि टाईप 2 किंवा प्रेग्नन्सीमध्ये किंवा गर्भारपणामध्ये होणारा मधुमेह. पण प्रश्न असा पडतो आपल्याला की ह्या मधुमेहाचं डिफरन्शिएशन कसं करावं किंवा हे प्रकार कसे ओळखले जावे, एक. आणि दुसरा प्रश्न असा सर की ज्यावेळेस निदान करतात त्यावेळेस रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासलं जातं उपाशीपोटी आणि जेवणानंतर. तुम्ही म्हणता की निदान झालं हा मधुमेही रुग्ण आहे, पण बरेच असे रुग्ण दिसतात की ते मधुमेहाच्या पूर्वस्थितीत असतात. तर असं कसं निदान लावता तुम्ही एक निष्णात तज्ज्ञ म्हणून की हा रुग्ण हा मधुमेहाच्या पूर्वस्थितीत आहे किंवा याला टाईप 1 झालेला आहे, हा टाईप 2चा आहे किंवा हे गर्भारपणातला मधुमेह आहे? सर मी माझ्या विवेचनात असं सांगितलं की साधारणतः ज्याला GDM म्हणतात ते तर उघडच आहे, गरोदर असलेल्या स्त्रीमध्ये निघालेला मधुमेह. टाईप 1 आणि टाईप 2 सामान्यतः टाईप 1 हा लहान मुलांचा मधुमेह आहे आणि लहान मुलांचा म्हणजे बाल्यावस्थेत किंवा पौगंडावस्थेत. वयाची मर्यादा 12 वर्षापर्यंत आपण बाल्यावस्था म्हणतो आणि साधारण 18 वर्षापर्यंत पौगंडावस्था म्हणतो. तर त्या मुदतीमध्ये जर समजा एखाद्याला मधुमेह निघाला तर तो टाईप 1 असायची शक्यता असते. तो टाईप 1च आहे याची खात्री करण्याकरता आम्ही लॅबोरेटरीमधून काही तपासण्या करतो, ज्याच्यात म्हणजे त्याला C पेप्टाईड म्हणतात, इन्शुलिनच्या विरुद्ध अँटीबॉडी आहेत का, अशा काही तपासण्या आम्ही करतो. त्याच्यातनं लक्षात येतं की नाही हा टाईप 1 आहे. म्हणजे त्याचा निर्णय असा होतो की ह्या मुलाला आयुष्यभराकरता किंवा दीर्घ मुदतीकरता याला इन्शुलिनची गरज आहे, यांनी इन्शुलिन बंद करून चालणार नाही आणि त्यानुसार त्या मुलाला किंवा त्याच्या पालकांना आम्हाला मार्गदर्शन करावं लागतं. टाईप 2 जो आहे हा सामान्यतः 20 वर्षाच्या पुढं, सध्याच्या काळात कदाचित 20 वर्षाच्या खालीसुद्धा दिसू शकतो. कारण त्याचा जो रिस्क फॅक्टर आहे ताणतणाव, आत्ता डॉक्टर जयदीप जे सांगत होते, तर ताणतणावापासून कुणीच मुक्त नाही आहे. आम्हाला आठवत पण नाही की आम्ही मॉन्टेसरीमध्ये कधी गेलो, प्रायमरी शाळेत कधी, हायस्कूलला कधी गेलो, कधी आमचे कोणी मुलाखती घेतल्या नाहीत, काही नाही. आता आपण ज्युनियर KG म्हणजे प्रायमरीच्याही मुलाचं वय 5-6 सुद्धा नाही आहे, त्याचा आपण इंटरव्ह्यू घेतो, मग त्याला शाळेमध्ये प्रवेश मिळतो. त्या इंटरव्ह्यूची त्याचे पालक तयारी करून घेतात. त्यामुळं त्या मुलाचे आईबाबा आणि तो मुलगा ह्यांना तिथपासूनच ऑलरेडी तणाव उत्पन्न झालेला असतो. स्पर्धाचं युग आहे. त्यामुळं लहान मुलांमध्ये सुद्धा आणि हे सगळे जाहिरातीचे हे TV माणसाच्या आचाराविचारावरती होणारा परिणाम, वागणुकीवरती होणारा परिणाम. आणि आम्ही पुण्यामध्ये तर असं बघतो की आपल्यासारखे जे मोठ्या शिक्षण संस्था आहेत तर या शिक्षण संस्थांमध्ये इमारतीचं क्षेत्रफळ वाढत चाललं, मैदानाचं क्षेत्रफळ हे कमी होत चाललं. तर आपण शारीरिक हालचालीला, व्यायामाला आपण ॲज अ सोसायटी आपण प्राधान्य देत नाही. लहान मुलांमध्ये मधुमेह होतो, तो टाईप 2 सारखा असू शकतो, तीही मुलं लठ्ठ असतात. त्यामुळे वयाची अट हा भाग आपण थोडासा जर बाजूला ठेवला तर लॅबोरेटरीमध्ये तपासण्या ज्या काही आम्ही करतो त्याच्यावरनं हा निश्चित टाईप 1 आहे का टाईप 2 आहे हे आम्हाला समजतं. आता झाल्या मर्यादा की रिकामं पोट साखर बघा. रिकामं पोटची व्याख्या अशी आहे की सामान्यतः सकाळी झोपेतनं उठल्यानंतर म्हणजे अनोशापोटी आपण म्हणतो तर 8 तास त्या माणसाचं पोट रिकामं असावं. त्यांनी पाणी घेतलं तर हरकत नाही, पण त्यांनी काही खाल्लेलं प्यालेलं नसावं 8 तास. त्या अवस्थेला फास्टिंग म्हणतात. त्यावेळची शुगर रक्तातली जी आहे ही 126पेक्षा जर वर असेल तर त्याला सामान्यतः आम्ही मधुमेह म्हणतो. अर्थात एकदाच साखर जर तपासली तर आम्ही लगेच मधुमेह म्हणत नाही, आम्ही काही वेळा ते पुन्हा तपासून घेतो. आता साखर जर नॉर्मल मग किती, 126च्या पुढे डायबिटीस, मग नॉर्मल किती, निरोगी किती, तर साधारणपणे 100च्या खाली जर असेल त्याला आपण निरोगी म्हणतो. आणि मग हे मधलं जे आहे 100च्यापेक्षा जास्त पण 126पेक्षा कमी याला काठावरचा मधुमेह म्हणतात. इम्पेड फास्टिंग ग्लुकोज असं आमच्या पुस्तकात नाव आहे. आपण 2 तासांनी पुन्हा साखर बघतो. काही वेळेला त्या माणसाला नाश्ता करून यायला सांगतो, काही वेळेला जेवण करून यायला सांगतो किंवा काही वेळेला त्याला ग्लुकोज प्यायला देतो आपण पाण्यातनं आणि मग त्यानंतर तासाला साखर बघतो. तर ही जी साखर आहे 2 तासांनी पाहिलेली ही 200पेक्षा जास्त असेल तर ह्याला आम्ही डायबिटीस म्हणतो. आता नॉर्मल परत तिथेसुद्धा असं आहे की हेल्दी किती, चांगलं काय, तर 140च्या खाली असेल तर ती चांगली आहे, त्याला मधुमेहाचा विचार करत नाही आम्ही. 140 ते 200च्या मध्ये असेल तर त्याला पुन्हा एकदा काठावरचा मधुमेह म्हटलं जातं.
राहिलेली तपासणी एक आहे ती म्हणजे HbA1c, ज्याच्यामध्ये गेल्या 3 महिन्याची साधारणतः सरासरी आपली साखर किती आहे ह्याचं प्रमाण समजतं आपल्याला. 6.5च्या पुढं जर HbA1c असेल त्याला आपण मधुमेह म्हणतो. 6.5 पासून खाली जात जात 5.7पर्यंत असेल त्याला काठावरचा म्हणतो. 5.7च्या खाली निरोगी आहे. तर हे त्याचे कट ऑफ्स आहेत. आणि उघडच आहे की टाईप 1चा विचार न करता आम्ही काही कन्फर्मेटरी टेस्ट करतो. टाईप 2साठी सुद्धा काही इतर टेस्ट करतो. धन्यवाद एरंडे सर. मालपाणी सरांना मला प्रश्न विचारायचा आहे की मधुमेहाच्या पेशंटनी गोड खाण्यासाठी शुगर फ्री पदार्थाचा वापर करावा का नाही? चांगला प्रश्न आहे. सध्याच्या काळामध्ये गोड खायचं प्रमाण जास्त असते आणि आपण शुगर फ्रीचं गोड पण खाऊ शकता. काही गोळ्यात स्टिविया, सुक्रालोज, ॲसिसल्फेम, पोटॅशियम अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. त्यांचा मर्यादित वापर आपल्याला करायला चालतो. आपल्या वजनाच्या अनुसार आपण किती गोळ्यांचा वापर करू शकतो हे डॉक्टरांकडनं आपण समजून घ्यावं. पण मला या ठिकाणी एक नम्रपणे नमूद करावं असं वाटतं की जेव्हा आपण गोड खातो तेव्हा ते फक्त गोड नसते, त्याच्यासोबत काही ना काही दुसऱ्या गोष्टी पण जातात. जसं आता आपण बिना साखरेचा गुलाबजाम समजा बनवला तर सोबत आपल्याला चरबीचं प्रमाण जास्त जाते. आणि अशा फार कमी गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये चरबी नसते पण गोड असते. तर फार कमी निंबू सरबत असं एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये आपण काही तेलकट पदार्थ न घालता बनवतो. इव्हन तुम्ही तिळगुळ जरी खाल्ला तरी तिळामध्ये तेल असते. तर साखर तुमची वाढणार नाही, परंतु जी लोक लठ्ठ आहेत ती आणखी लठ्ठ होतील. जरी आपण त्यातलं साखरेचं प्रमाण कमी केलं तरी पण मेदाचं प्रमाण जास्त होते. तर अशा वेळेस थोडंसं इंटेलिजंटली आपण मेदाचं प्रमाण कमी ठेवून समजा शुगर फ्रीच्या गोळ्यांचा वापर केला तर आपल्याला मर्यादित प्रमाणात गोड खायला चालते. आणि मला तर असं वाटतं की जसं आता ग्लायसेमिक इंडेक्स आपण बघतो तर साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स हा भाताच्या बरोबरीचाच आहे, फार जास्त त्याच्यात फरक नाही. तर 25 ग्रामपर्यंत साखरेचा वापर तुम्ही एखाद्या सणवाराला केला आणि त्याच्याच मापाचं आपण दुसरं कार्बोहायड्रेट म्हणजे अर्धी चपाती कमी केली तर काय फार मोठा फरक तुमच्या साखरेमध्ये पडणार नाही. उलट पक्षी घरचे लोक पण शांत राहतील, तुमची जीभ पण शांत राहील. आणि मला डायबिटीस आहे म्हणून मी अमुक गोष्ट करणार नाही अशा प्रकारची निगेटिव्हिटी जी आहे, नकारात्मकता जी आहे ती पण कमी राहील. तर असं दोन्ही पण गोष्टी आपण आपल्या आपल्या मर्जीच्यानुसार करू शकतो. धन्यवाद सर. सरांनी खरंच अतिशय उत्कृष्ट सांगितलं की कुठल्या प्रमाणात किंवा किती प्रमाणात खाणं हे गरजेचं आहे. आणि नक्कीच उद्याची मकर संक्रांत मला वाटते मधुमेही रुग्णांसाठी गोड होईल. मी दक्षता मॅडमना विचारतो की तुम्ही एक्सरसाइजबद्दल बोललात मॅडम, पण प्रश्न असा आला आहे की व्यायाम हा सकाळी करावा का संध्याकाळी करावा आणि साधारणपणे कोणत्या प्रकारचा करावा? बरोबर आहे. व्यायाम सकाळी केलेला सगळ्यात छान. साधारण उगाच 5ला पण सकाळी उठून जाऊ नका. सूर्यप्रकाशात जो कोवळ्या उन्हातला व्यायाम असतो ना तो अतिशय महत्त्वाचा आहे. नशिबाने इथे एवढं प्रदूषण नाही आहे. मुंबईमध्ये तर खूपच प्रदूषण आहे. त्यामुळे विटॅमिन D3 जे म्हणतो आपण नेहमी ऐकतो ना की डॉक्टर कॅल्शियमच्या गोळ्या द्या, मला विटॅमिन D3च्या गोळ्या द्या. तर नुसत्या कॅल्शियमच्या गोळ्या आणि D3च्या गोळ्या घेऊन काहीच होणार नाही आहे. आपण जेव्हा ह्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये चालतो, पूर्वी असं सांगायलाच नाही लागायचं कारण लोक सकाळी 7 वाजताच घरातनं बाहेर पडायची. त्यामुळे शक्यतो सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये चाला, म्हणजे व्यायामाचा पण फायदा होईल आणि तुमच्या हाडांना आणि मसल्सना, स्नायूंना पण बळकटी येईल. पण आता अगदी शक्य नसेल कोणाला तरी, आता शाळा पण हल्ली सकाळी 7 वाजता सुरू होऊन जातात, तर मग कुठल्याही वेळेला केलेला व्यायाम चांगलाच असतो. पण सतत 45 मिनटं ते 1 तास झाला पाहिजे. तुम्ही 15 मिनटं केलात, परत दुपारी 15 मिनटं चाललात आणि मग ते मला मोबाईलच्या स्टेप्स आणून दाखवल्या, बघा म्हणजे 5000 स्टेप झाल्या, तर त्याला उपयोग नाही. सतत जो आपण अर्धा पाऊण तास व्यायाम करतो त्याच्यानंतर आपलं कॅलरी बर्निंग किंवा आपल्या स्नायूंमध्ये ती ऊर्जा खेचली जाते. आणि शक्यतो मधुमेही व्यक्तींनी ना जेवल्यानंतर कुठला म्हणजे तीव्र व्यायाम नका करू. कारण काय असतं, थोडंसं कधी कधी हृदयाला रक्तपुरवठा कमी असतो किंवा पायाला रक्तपुरवठा कमी असतो. जेवल्यानंतर जेव्हा आपण जेवणानंतर कसं असतं, आपल्या पोटाकडे रक्तप्रवाह जातो पचनासाठी, तर त्यावेळेला तुम्ही चालायला गेलात ना तर मग तिकडे रक्तप्रवाह जाण्यासाठी तुमच्या हार्टला रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे एकच लक्षात ठेवा की शतपावली थोडीशी केली 15 मिनटं काही हरकत नाही, पण व्यायाम हा कधी खाल्ल्यानंतर 2 तासाच्या आतमध्ये मधुमेही व्यक्तींनी शक्यतो नाही करावा. जिमचा व्यायाम चालेल का? कसं आहे
जिमचा व्यायाम आता तुमच्या प्रकृतीवरती आहे. जर पहिल्यापासूनच तुमची फिटनेस असेल आणि वय तुमचं कमी असेल तर जिम डेफिनेटली करा. कारण चालण्याबरोबर ना थोडंसं पूर्वीच्या काळी काय असायचं, दंडबैठका काढायचे, सूर्यनमस्कार करायचे. तर जिथे जिथे नुसतं पायाचा वापर न करता सर्वांगाचा व्यायाम जो होतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. तर ज्यांना जिम करायची इच्छा असेल त्यांनी 3 दिवस जरूर जिम करा आणि 3 दिवस तुम्ही काय म्हणतात चालायचा व्यायाम करा. पण डेफिनेटली डॉक्टरचा सल्ला एकदा घ्या जिम चालू करायच्या आधी. डॉक्टर दक्षता मॅडमनी ऑलरेडी व्यायामाचं खूप व्यवस्थित हे केलं. मी त्याच्यामध्ये 2 गोष्टी ॲड करेन. सकाळी करायचा की संध्याकाळी करायचा ह्याच्यापेक्षा करायचा हा महत्त्वाचा भाग आहे त्यातला. पण प्रेफरेबली सकाळी करावं असं दक्षता मॅडमने सांगितलं. आणि जसं आष्टेकर सरांनी आता विचारलं की जिम केली तर चालेल का. जिमची गंमत कशी असते, जसं 1 तारखेला जिम फुल असतात. हां, कोणतीही गोष्ट तुमचा व्यायाम, विशेषतः व्यायाम मी सांगेन 9चे 9 दिवस नकोत. बऱ्याच वेळेला 9चे 9 दिवसच असतात आणि ती कंटिन्युटी राहत नाही, त्याच्यात सातत्य राहत नाही. व्यायामाचा जर तुम्हाला चांगला फायदा व्हावा असं वाटत असेल तर तो सातत्यानं होणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही 2 दिवस करणार, परत सुटणार, परत 1-1.5 महिन्यानंतर डॉक्टरांकडे गेले की नाही ना डॉक्टर उद्यापासून नक्की बरं का. उद्या हा शक्यतो उजेडत नसतो. त्यामुळे सातत्य ही ह्यातली सगळ्यात महत्त्वाची सक्सेसची की आहे. मला गुडघेदुखीचा त्रास आहे, मग मी कुठला व्यायाम करू? मगाशीच आपण बोललो की कारणं असतात ना आपली, की पाठ दुखते, गुडघे दुखतात. पण एक लक्षात घ्या, जसं शरीरामध्ये पायाला एखादी जखम झाली तर जोपर्यंत साखर कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत ती जखम भरत नाही. तसं शरीरामध्ये कुठलाही आजार असो, तुमच्या पाठीचा आजार असो नाही तर गुडघेदुखीचा आजार असो, जर तुमची शुगर 250-300 मध्ये असेल, तुम्ही ऑर्थोपेडिक सर्जनला जाऊन किती पण हजारांची फी द्या आणि महिन्याला किती पण हजारांच्या गोळ्या घ्या, त्याला रिकव्हरी येणार नाही. तर त्यामुळे जर गुडघे दुखत असतील तर एका जागी बसा, पाठीला तुमच्या रेस्ट द्या आणि नॉन वेट बेअरिंग एक्सरसाइज म्हणतात. जर तुम्हाला स्विमिंग येत असेल ना तर गुडघेदुखीच्या माणसाने स्विमिंग करावं, कारण गुडघ्यावरती आपल्या भार येत नाही. पण हाताचे एक्सरसाइज नक्की करू शकता. छोटे छोटे आपले नुसते व्यायामाचे साधे वजनं न घेता पण सातत्याने करायचं. म्हणजे असं केलं नाही, एकदा एका प्रकारचा व्यायाम सुरू केला की तो 20 वेळा करायचा. ते काउंटिंग खूप महत्त्वाचं आहे. आणि घड्याळ लावून करा. हाताचा व्यायाम सुरू केला ना की आपण 5 ते 7 मिनिटात बंद करतो, तर तसं नका करू. जर गुडघेदुखीचं काम असेल तर ॲटलिस्ट अपर बॉडीचं, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आयदर पायाचे मसल्स किंवा हाताचे मसल, कुठलेही मसल्स चालले तरी चालतील, त्याने तुमची साखर कमी होणार आहे. दक्षता व्यायामाची व्याख्या सांगतो व्यायामाची आपल्या मराठीमध्ये, जी पेशंट करता फार उपयोगाची असेल. संपूर्ण शरीराची विनाकारण केलेली वेगवान हालचाल, ती पण शक्यतोवर घराच्या बाहेर ठराविक वेळेस नियमितपणे, आणि त्या हालचालीपासून तुमचं शरीर मजबूत झालं पाहिजे आणि मन प्रसन्न झालं पाहिजे. मग व्यायामाची तीव्रता तुमच्या वयाच्या अनुसार ठरवा. तुम्हाला जो आवडतो तो व्यायाम करा. परंतु जसं जयदीप बोलला की एक्झॅक्टली तुम्हाला तो व्यायाम करता आला पाहिजे. ड्युरेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, सल्ला भरपूर मिळतो पण तो आपण अंमलात आणू शकतो का ते पण अगोदर बघा. आणि त्याप्रकारे तुम्ही समजा व्यायामाची आखणी केली आणि आठवड्याला 5 दिवस जर तुम्ही व्यायाम केला आणि 2 दिवस कधी कधी आपल्याला वाटते की आपण सुट्टी घ्यावी तरी पण चालेल. पण सातत्य ही फार महत्त्वाची गोष्ट. आणि संकल्प असा सोडा की जो तुम्ही तडीच नेऊ शकता. रोज नवे संकल्प सोडायचे आणि एकही संकल्प पूर्ण करायचा नाही, अशा प्रकारचं काम करायला नको पाहिजे. डॉक्टर जयदीपला एक प्रश्न विचारतो, इथं वाचतोय मी तो. मधुमेह हा स्ट्रेसमुळे होतो. स्ट्रेस तर प्रत्येकालाच आहे, मग ठराविक लोकांनाच मधुमेह का? जसं ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, पण प्रत्येकाची ताणतणाव हाताळण्याची जी कॅपॅसिटी ही खूप वेगळी. म्हणजे आत्तापर्यंत जो काही रिसर्च झाला आहे, त्याच्यावर जे संशोधन झालं आहे, तर शरीरावर होणारा ताणतणावाचा दुष्परिणाम किंवा परिणाम हा ताणतणावाची इंटेन्सिटी, म्हणजे तो किती तीव्र प्रमाणात येतोय, कोणत्या परिस्थितीमध्ये येतोय आणि आपण त्याला हाताळण्यासाठी सक्षम आहोत का, ह्या 3 गोष्टींवर त्याचा शरीरावर परिणाम कसा होतोय होतं. म्हणजे उदाहरणार्थ ताणतणावाची जशी मगाची मी व्याख्या सांगितली प्रत्येकाच्या दृष्टीनं खूप वेगळी आहे. म्हणजे आज बायकोची माझी किरकिर झाली तर एक प्रेमळ नवरा म्हणून मला ताणतणाव वाटू शकतो, अरे काय बायको संध्याकाळपासून तोंड पाडून बसली आहे.
पण एखादा म्हणतो अरे ठीक आहे ना, होईल संध्याकाळपर्यंत ठीक, जातो आपल्या कामावर. तर ही दोन व्यक्तीच्या विचारामधला फरक आहे, त्याची मानसिकता कशी हाताळण्याची. आता काही लोकांची कोट्यावधीची कर्ज बुडलेली असतात पण निवांत असतात, जातात बाहेर देश सोडून, असं पण आहे. आणि आपला एखादा हप्ता नसता जवळ आला की आपली धाकधूक वाढते. गृहिणींचं पण तसं असतंय. काही गृहिणी अशा असतात की 10 लोकांचा स्वयंपाक 15 मिनिटापूर्वी सांगितलं, बरं ते 10 लोक येतात बरं का, ठीक आहे. याच्या विरुद्ध काहींचं असं असतं, अगं मित्र जेवायला येणार आहे, तुम्हाला कळत नाही का, सकाळी सांगायचं नाही का, आता मी कुठनं करू. ही प्रत्येकाची मानसिकता आहे. तर ह्यानुसार तुमच्या शरीरावर त्या ताणतणावाचा परिणाम कसा होतो हा आहे. तर त्यामुळं प्रत्येक व्यक्तीमध्ये ताणतणावामुळं साखर वाढतेच असं नाही. तुम्ही त्याला कसं रिॲक्ट करताय. काही लोकांकडे ते कौशल्य आहे, जन्मजात असेल, अवगत केलेलं असेल, मित्रमंडळ असेल त्यांचं, त्यांना ब्रीद होण्यासाठी स्पेस असतो. विशेषतः पुरुषांना, म्हणजे बायकांची नेहमी किंवा मंडळींची सगळ्या नेहमीची कंप्लेंट असते, काय हो सारखं मित्रांबरोबर जाऊन बसता, काय त्याच्यावर सारखं करता. बरोबर आहे ना, अशी तक्रार असते ना नेहमी. हां, तर पुरुषांना थोडासा व्हेंट असतो मित्रांबरोबर, त्यांच्या गप्पांमध्ये त्यांचा ताणतणाव थोडासा हलका होतो. महिलांमध्ये बऱ्याच वेळेला हा व्हेंट त्यांना मिळत नाही. त्यामुळे विशेषतः आपण बघतो की महिलांमध्ये ताणतणावामुळं साखरेमधले चढउतार खूप फास्ट होतात. माहेरी गेल्यावर साखर लगेच कंट्रोलमध्ये येते, कारण तिथं स्ट्रेस कमी होतो. तर हाताळण्याची जी प्रत्येकाची कला आहे त्यानुसार फरक पडतो. मला फक्त एकच ॲड करावं असं वाटतं की हे ताणतणावाचं जे काय म्हणतात मॅनेजमेंट किंवा कसं हाताळायचं ना, असं बघितलं जातं की ज्या पेशंटची आध्यात्मिकता खूप चांगली असते ना, आध्यात्मिक पेशंट असतात, मी असं नाही म्हणत की देवाला घाबरणारे, पण आध्यात्मिक पेशंट जे असतात ना ते हल्ली खूप कमी व्हायला लागलेले आहेत. आणि आध्यात्मिकता असली तर स्ट्रेस मॅनेजमेंट फार सोपं असतं, सोडून देतात देवावरतीच, किंवा हे असं आहे ते आहे ॲक्सेप्ट करतात. एखादी गोष्ट ॲक्सेप्ट केली ना की त्याचा स्ट्रेस येत नाही. त्यामुळे ती आध्यात्मिकता पण खूप मदत करते. थँक्यू. स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा स्ट्रेस बस्टर्स हे खूप उपयोगात येतात खरं तर मधुमेहाच्या उपचारामध्ये. मला एरंडे सरांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगितलं निदान कसं करावं, उपाशीपोटी आणि जेवणानंतर दोन्ही वेळेस तपासणं गरजेचं आहे. पण मला सुई टोचून घेण्याचा फोबिया आहे, मी सुई टोचून घेणार नाही, मला रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासायचं नाही, तरीसुद्धा काही लक्षणांवरून ओळखता येईल का की मला मधुमेह झालेला आहे. सरांनी प्लीज एक्सप्लेन करून सांगावं की मधुमेहाची अशी कोणती लक्षणे आहेत ज्यावरून तुम्ही ओळखू शकाल की एखादी व्यक्ती ही मधुमेही आहे किंवा असू शकेल. आपण ज्याला धोक्याच्या पूर्वसूचना म्हणतो किंवा आजाराची लक्षणं म्हणतो, तशी मधुमेहालाही काही लक्षणं किंवा धोक्याच्या पूर्वसूचना आहेत. सामान्यपणे लघवी वारंवार होणे, लघवीला रात्री झोपेतनं उठायला लागणे लघवी करण्याकरता, तोंडाला कोरड पडणे किंवा सारखं वारंवार पाणी प्यायची इच्छा होणे, झपाट्याने वजन कमी होणे, अंगाला खाज येणे, हातापायाला मुंग्या येणे किंवा हातापायाची आग होणे, डोळ्याचा नंबर काही वेळेला भराभरा बदलणे, कदाचित थोडीशी दृष्टी कमजोर होणे, त्याचबरोबर त्वचेवरती काही वेळेला गळवं किंवा छोट्या पुळ्या येणे, लघवीच्या जागी बुरशी येणे किंवा जननेंद्रियाच्या जागी बुरशी येणे, आणि निरनिराळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स, काही वेळेला निमोनियाही होईल, काही वेळेला त्वचेचे इन्फेक्शन्स होतील, काही वेळेला इतर काही होईल. आणि सर्वात महत्त्वाचं की मधुमेहाची ही लक्षणं जी आहेत, तर ही लक्षणं काही लोकांना तर म्हणजे आम्ही असं पाहतो की मधुमेह होण्याच्या अगोदर त्या माणसाला गोड खायची खूप इच्छा होत असते आणि तो ती आवरू शकत नाही, म्हणजे आजार त्या रुग्णाला स्वतःकडे खेचतो. आता हे आमच्या पुस्तकात दिलेलं नाही, पण हे आमचं व्यावहारिक निरीक्षण म्हणून आहे. तर ह्या गोष्टी होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं आपण असं लक्षात घ्यायचं की मधुमेहासारखा बदमाश आजार नाही. मधुमेहाने वार करावा तो नेहमी पाठीतच वार करावा, तो पुढून कधीही येत नाही. त्यामुळे मला लक्षणं नाहीत म्हणजे मला काही साखर बघायची गरज नाही, नेवर, असा गैरसमज अजिबात ठेवू नाही. ज्या माणसांच्याकडे अनुवंशिकता आहे, ज्याचं वय आता भारतामध्ये आम्ही असं म्हणतो की 35च्या पुढे तरी गेला आहे समजा, त्यांनी साखर बघावी. गरोदरपणा म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅन करणाऱ्या स्त्रियांनी नक्की हे बघावं. लठ्ठ मनुष्य आहे, पुरुषांमध्ये पोटाचा घेर 90 सेंटीमीटरपेक्षा वर, स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा वर आहे. जो मनुष्य व्यायाम करत नाही, करायची इच्छा असूनसुद्धा त्याला करता येत नाही, टुरिंग ड्युटी आहे, आज लातूरमध्ये तर उद्याला कुठे सोलापूरला आहे, परवा कुठे तो सॅन फ्रान्सिस्कोला आहे, वारंवार त्याचं अन्न बदलतं, वेळा बदलतात, रात्रीच्या ड्युट्या करतात लोक, डॉक्टर लोकसुद्धा तसे आहेत. म्हणजे त्यांना थोडक्यात
साध्या घड्याळाच्या विरोधी काम करावं लागतं, असे लोक आहेत. आणि काही इतरही आजार आहेत, काही मुलांना मानेवरती काळे पट्टे असतात, काही स्त्रियांना पाळीच्या अनियमितपणाचे आजार असतात. तर या सगळ्या मंडळी, ज्यांना BP आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे, हार्ट अटॅक एखादा येऊन गेलेला आहे, या मंडळींनी मला लक्षण नाही म्हणून मी साखर गरज नाही असं अजिबात मनात विचार आणायचा नाही. त्यांनी त्यांची साखर न विसरता जरूर बघावी. असं म्हणतो आम्ही की आज 100 लोकांचं निदान झालं मधुमेहाचं, त्यातले 50 लोकांना कदाचित ह्या लक्षणं मी आत्ता सांगितली ती कदाचित असतील, पण 50 लोकांना कुठलंही लक्षण नसतं. रुटीन चेकअपमध्ये त्यांची साखर सापडते, हे खूप महत्त्वाचं आहे. सरांनी खूप महत्त्वाचं सांगितलं. खरं तर 50% रुग्ण म्हणणार नाही मी, 50% व्यक्तींना मधुमेहाचं एकही लक्षण नसतं तरीसुद्धा त्यांच्या रक्तातलं साखरेचं प्रमाण हे वाढलेलं असतं. आणि म्हणूनच प्रत्येक वेळेस डॉक्टर तुम्हाला सांगतात की रक्तातलं साखरेचं प्रमाण तपासून घेणं खूप गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला मधुमेह हा झालेला असू शकतो. रक्तातली शुगर तपासताना माझ्या लघवीची शुगरची तपासणी करणं गरजेचं आहे का? एक काळ असा होता की ज्या वेळेला रक्तातली साखर तपासण्याकरता माणसाला लॅबोरेटरीमध्ये जावं लागायचं, त्याच्या शिरेमधनं रक्त घेतलं जायचं आणि मग पुन्हा त्याला 2 तासांनी बोलवलं जायचं वगैरे. तर सध्याच्या धावपळीच्या जमान्यामध्ये बऱ्याच वेळेला अशा गोष्टी शक्य होत नाहीत. आणि त्यावेळेला बोटामधून टोचून सुई रक्त काढायचं आणि ताबडतोब 5 सेकंदात रक्तातली साखर समजायचे ग्लुकोमीटर जे होते हे तेव्हा उपलब्ध नव्हते. त्यामुळं त्या काळामध्ये लघवी तपासून त्यात लघवीचं मध्ये साखरेचं प्रमाण किती आहे त्याला आम्ही 1+ 2+ असं म्हणायचो. आणि जेव्हा लघवीत पट्ट्या साखरेच्या बुचकळून त्याच्यात बघायचा जो काही प्रकार असतो ज्याला आम्ही डिपस्टिक म्हणायचो, त्याच्याही अगोदर बेनेडिक्ट नावाचं एक रसायन असायचं, परीक्षा नळीमध्ये ते घ्यायचं, ते गरम करायचं आणि त्याच्यात लघवीचे थेंब टाकून बघणे इत्यादी असे ते किचकट प्रकार होते, कारण ह्या यंत्रणा उपलब्ध नव्हत्या. आम्हाला असं लक्षात यायचं की एखाद्या माणसाच्या लघवीमध्ये साखर अजिबात नाही आहे, पण त्याची जर वॉर्डामध्ये जेव्हा तो ॲडमिट आहे रक्तातली साखर लॅबोरेटरीमधनं येते ती 200 आहे किंवा कदाचित जास्त पण आहे, म्हणजे आम्हाला बुचकळ्यात पडल्यासारखं व्हायचं. काही लोकांना उलटं व्हायचं की त्यांच्या लघवीतली साखर 2+ 3+ अशी असायची, पण त्यांच्या रक्तातली साखर त्या मानाने काही फार वाढलेली नसायची. तर ही जी विसंगती आहे ही त्या माणसाच्या मूत्रपिंडाच्या ताकदीवरती अवलंबून आहे. मूत्रपिंडामध्ये रक्ताच्या कुठल्या पातळीची शुगर बाहेर टाकायची असं देवाने ठरवलेलं असतं, त्याला ट्युब्युलर मॅक्झिमम ऑफ ग्लुकोज असं म्हटलं जातं. त्यामुळे एखाद्याला डायबिटीस आहे पण त्याच्या लघवीत साखर नाही, एखाद्याला कदाचित डायबिटीस नाही आहे पण त्याच्या लघवीत साखर मात्र आलेली आहे, अशी विसंगती होते. आणि मग त्याच्यावर आपलं निदान, त्याच्यावर त्याची पुढचे नियोजन आधारणं हे काही शास्त्राला धरून होत नाही. म्हणून रक्तातली साखर हाच डायग्नोसिसचा निदानाकरता वापरली जावी. लघवीतली साखर जी आहे ही निदानाकरता नक्कीच आम्ही वापरणार नाही. लघवीतचे काही इतर तपासण्या आहेत, इन्फेक्शन आहे का, लघवीत प्रथिनं आहेत का, ते आम्ही विचार करू डायबिटीसच्या माणसामध्ये. पण लघवी तपासणी मधुमेहाकरता कदाचित आम्ही वापर करणार नाही. त्याच्याही पुढे जाऊन मी असं सांगेन की जर एखादा अगदी छोटंसं गाव आहे जिथं कदाचित लॅबोरेटरी किंवा अशी सोय नाही आहे, तर तिथे आपण एक स्क्रीनिंग, फील्ड स्क्रीनिंग ज्याला म्हणतो, की अनेक ग्रामीण लोकांची आपल्याला किंवा वस्तीवर तपासणी करायची, तर ठीक आहे, हे सोपं आहे करायला, ती आपण करू शकतो. त्याच्यात जर काही पॉझिटिव्ह आलं तर त्या माणसाला आपण नक्कीच ब्लड शुगर तपासायला सांगू शकतो. धन्यवाद सर. सरांनी खरंच विस्तृत स्वरूपात सांगितलं आणि यावरून सगळ्यांनाच कळलं असेल की डॉक्टर जेव्हा सांगतात त्यावेळेस उपाशीपोटी, जेवणानंतरची आणि लघवीची ही पूर्ण तपासणी का सांगतात. कारण बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल एक वेळेस फक्त रँडम शुगर तुम्ही तपासता, त्यावेळेस साधारणपणे 120-140 असते आणि त्यावेळेस निदान असं लावलं जातं की तुम्हाला शुगर नाही. पण 2 महिन्यानंतर ज्यावेळेस तुम्ही चेक करता उपाशीपोटी आणि जेवणानंतर, त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्हाला मधुमेह हा झालेला आहे. सरांनी अतिशय व्यवस्थितरित्या सांगितलं की निदान करताना उपाशीपोटी, जेवणानंतर आणि त्याचबरोबर लघवीची तपासणी करणं खूप गरजेचं आहे. आपण निदान बघितलं, आपण कारणे बघितली, आपण लक्षणे बघितली, आपण टाईपसुद्धा बघितले. मी जयदीप सरांना विचारतो की असा कुठला रिस्क स्कोर आहे का ज्यावरून आपण प्रेडिक्ट करू शकू की भविष्यात मला मधुमेह होणार आहे. कारण बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मला असं ओळखता यायला पाहिजे की भविष्यामध्ये मला मधुमेह होईल का. सरांनी सांगितलं की खरंच असे लक्षणं असतील तुम्ही तपासून घ्या, तुम्हाला कदाचित मधुमेह असू शकेल. पण बरेचसे असे मी रुग्ण म्हणणार नाही व्यक्ती असतील त्यांना अशी भीती असेल की भविष्यात मला मधुमेह होईल किंवा नाही हे बघण्यासाठी एखादा रिस्क स्कोर आहे का किंवा नाही. कारण 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो आणि आष्टेकर सरांनी जसं सांगितलं की ॲक्सेस टू डायबिटीस केअर यावेळेसचं घोषवाक्य आहे. आणि त्याचबरोबर अजून एक घोषवाक्य आहे की नो युअर रिस्क, नो युअर रिस्पॉन्स. तुमची जोखीम ओळखा आणि तुमची जबाबदारी ओळखा. तर अशी जोखीम भविष्यामध्ये मला मधुमेह होईल किंवा नाही असं ओळखण्यासाठी कोणता एखादा रिस्क स्कोर आहे का, जयदीप सरांनी प्लीज सांगावं.
अभिजित अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. रिस्क स्कोअर म्हणजे काय, तर आपल्याला डॉक्टरांकडे न जाता हे शोधता येईल का की मला मधुमेह होण्याचा धोका आहे का. असं एखादे काही 2-3 गोष्टी मी स्वतः बघू शकतो का आणि स्वतः ठरवू शकतो का की मला होईल का नाही मधुमेह किंवा त्याची शक्यता किती आहे, त्याला आपण रिस्क स्कोअर म्हणतो. तर असा एक रिस्क स्कोअर मला सांगायला अभिमान वाटतो की माझे जे गुरुवर आहेत ज्यांच्याकडे मी शिकलो, डॉक्टर व्ही मोहन, पद्मश्री डॉक्टर व्ही मोहन, त्यांनी हा विकसित केला आहे. त्याला IDRS म्हणतात, इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर. म्हणजे आपण जसं म्हणतो ना, भात अख्खा शिजलाय का नाही हे बघण्यासाठी सगळी शीतं बघावी लागत नाही ना, एक शीत बघितलंय कळतं शिजलाय भात. तर तसं आहे. तर ह्या इंडियन डायबिटीज रिस्क स्कोअरमध्ये 4 गोष्टी आपण बघायच्या. एक तर आपलं वय किती आहे, वयानुसार त्याला ठराविक मार्क दिलेले आहेत. आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी किती आहे, म्हणजे शारीरिक आपण कष्ट किती करतो. त्यानंतर तिसरं आहे ते ॲबडॉमिनल ओबेसिटी, म्हणजे पोटाचा घेर आपला किती आहे. हा त्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की पोटाचा घेर जर वाढत चालला असेल तर मधुमेह होण्याची शक्यता ही जास्त असते. आणि चौथा त्यातला जो फॅक्टर आहे तो आहे फॅमिली हिस्ट्री, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आईवडिलांना, जवळच्या नातेवाईकांना कोणाला मधुमेह आहे का. तर हा इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर गुगलवर सहज मिळून जाईल. कोणी आपण गुगल केलं तर तो मिळेल आणि तो आपल्यालाही स्वतःला काढता येईल. त्यानुसार आपल्याला एक स्कोअर मिळेल खाली, त्याची एक बेरीज करायची आणि ती बेरीज 30 आलं तर आपला धोका किती, 50 आली तर धोका किती आणि 50च्या पुढे गेलं तर मधुमेह होण्याचा धोका किती. म्हणजे कोणतीही रक्त तपासणी न करता घरच्या घरी आपल्याला हे कळू शकतं की मला मधुमेह होण्याचा धोका किती आहे. हा जर मधुमेह नसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं भारतामध्ये बघायला सुरुवात केली तर मला वाटतंय की भारतामधले मधुमेहाचे पेशंट नक्की आटोक्यात येतील. पण आपल्याकडे दुर्दैवानं असं होतं की दाढीला आग लागल्याशिवाय विहीर खांदायला कोणी जात नाही. तर तशी परिस्थिती नको. आपल्याला जर फॅमिली हिस्ट्री असेल, आपल्या आईवडिलांना जर डायबिटीज असेल तर हा सिम्पल इंडियन डायबिटीज रिस्क स्कोअर घरच्या घरी बघावा आणि जर रिस्क आपली वाढत चालली असेल तर पटकन आपल्या साखरेची तपासणी करून घ्यावी. धन्यवाद सर. सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं की एक इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर, ज्यामध्ये 4च प्रश्न विचारायचे. तुमचं वय किती, तुमच्या कमरेचा घेर किती, तुम्ही ॲक्टिव्हिटी दररोज करता किंवा नाही, आणि तुमची फॅमिली हिस्ट्री म्हणजे कुटुंबात मधुमेहाचा रुग्ण आहे किंवा नाही, इतिहास आहे किंवा नाही. आणि या धर्तीवर तुम्ही बघू शकता की भविष्यामध्ये तुम्हाला मधुमेह होऊ शकतो किंवा नाही. मी मालपाणी सरांना विचारेन की सर, असे जर व्यक्ती असेल तर अशा व्यक्तींसाठी मधुमेह होऊ नये म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या जाव्या जेणेकरून त्यांचा मधुमेह होण्याची शक्यता ही कमी होऊ शकते किंवा फ्युचरमध्ये भविष्यामध्ये त्यांना मधुमेह होणार नाही. मधुमेह प्रतिबंधन हा महत्त्वाचा विषय आहे आणि टाईप 2 डायबिटीस हा बऱ्यापैकी आपण टाळू शकतो, त्याला बऱ्याच काळापर्यंत आपण प्रोलॉंग करू शकतो. योग्य तो आहार, योग्य व्यायाम आणि मानसिक ताणाचं नियोजन आपण पहिलेपासून केलं तर आपल्याला भविष्यात डायबिटीसची तीव्रता पण कमी होते आणि त्यापासून जे वाईट परिणाम तयार होऊ शकतात ते पण कमी होतात. आहारामधला बदल जो आहे तो आपण पूर्वी पण चर्चा केली की कॅलरीजचं प्रमाण आपण बरोबर ठेवायचं, आपलं वजन संतुलित राहील अशा प्रकारचं नियोजन आपण करायचं. असं म्हणतात की इट इज व्हेरी इझी टू अर्न दॅन टू बर्न. म्हणजे कमाई करणं फार सोपं आहे वजनामध्ये, त्याला खर्च करणं फार अवघड आहे. बऱ्याच वेळेस आपण काय करतो की काहीच खात नाही दिवसभर आणि मग संध्याकाळी आपण 2 समोसा खातो. तर आपल्याला माहीत आहे की 2 समोसामध्ये साधारणतः 1.5 ते 2 वेळेसचं जेवण आपलं कॅलरी वाईज होत असतं. तर अशा वेळेस इंटेलिजंट डाएट आपण बरोबर लावलं पाहिजे आपल्या करता. त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त ठेवावं, कार्बोहायड्रेट जे असतात जे लवकर पचतात त्यांचं प्रमाण कमी ठेवावं, तेलाचं प्रमाण थोडं कमी ठेवावं. अशा प्रकारचं डाएट बरोबर घ्यावं. रोज कमीत कमी 1 तासपर्यंत आपण व्यायाम करावा. दक्षता मॅडम सांगितल्यात की 1 तासपर्यंत आपण तीव्र व्यायाम करावा, 15-20 मिनटं योगासन, 15-20 मिनटंपर्यंत प्राणायाम करायला हरकत नाही. आणि जयदीपने सांगितल्याप्रमाणे पहिलेपासून आपण मनावरती ताबा ठेवला तर मधुमेहाचं प्रतिबंधन सहज शक्य आहे. राहिला प्रश्न औषध गोळ्यांचा, ज्यांनी आपण मधुमेह प्रतिबंधन करू शकतो. आता सायन्स फार समोर गेलं आहे. आपल्याला वजन कमी करायच्या काय गोळ्या औषधं पण मिळतात. काही गोळ्या असतात ज्यांनी आपण इन्सुलिनचं रेझिस्टन्स कमी करू शकतो, ते पण आपण वापरू शकता. परंतु मला असं वाटतं की वापरायची फारशी गरज पडत नाही समजा आपण आपली जीवनशैली बरोबर बदलली. आणि राईटली पॉइंटेड आउट बाय जयदीप की आपण चोरी झाल्यावरती कुलपं घालतो, आधी आपण कधीच घालायचा प्रयत्न करत नाही. तर आधीपासून स्वतःला आपण समजा आपण तसं म्हटलं तर प्रत्येक भारतीय व्यक्ती हा मधुमेह व्हायच्या लायकीचा आहे. कोणालाही तो डायबिटीस होऊ शकतो. तर पहिलेपासून नियोजन करा, नियमन करा आणि मनावर ताबा ठेवा, शरीरावरती पण ताबा ठेवा. असं केलं तर मग मधुमेहाचं प्रतिबंधन पण सहजपणे होऊ शकतं. हे जरी खरं असेल
तर बऱ्याचदा असं वाटतं की लक्षणं तर भरपूर आहेत, सगळं माहिती आणि होण्याची शक्यता पण वाटते, पण खरंच टेस्ट करायची फार भीती वाटते. मग ही भीतीच वाटते, टेस्टच करायला नको वाटतं. बऱ्याचदा आम्ही आता जेव्हा शिबिरात पण बघतो किंवा काही लोक मला नको व्हा आणि तपासलं तर निघेल अशी एक फार भीती आहे. तर ह्याचा कसं सांगाल डॉक्टर? सत्य तर स्वीकार करावं लागेल, त्याशिवाय आपण म्हणजे परीक्षा दिल्याशिवाय आपला निकाल कधी लागत नाही. बरेच लोक म्हणतात की मी आजपर्यंत नापास झालेलो नाही, पण ॲक्च्युअल ते कधीच परीक्षा देत नसतात. नापास व्हायची काही त्यांची शक्यता नसते. तर डायबिटीज, ब्लड प्रेशर हे सगळं तपासून बघावं लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही. आणि हा खेळ सगळा सुरुवातीला आकड्यांचा असतो, आणि समजा आकडा लागला तर मटका डॉक्टरचा लागतो, तुमचा लागत नसतो. म्हणून हा आकड्यांचा खेळ सगळ्यांनी समजून घ्यायचा. आणि जसं सर म्हटलेत की उपाशीपोटी 100पेक्षा कमी, जेवणानंतर 140पेक्षा कमी असे आकडे आपल्या आयुष्यात असतील तर हा खेळ आपण सततपणे चालू ठेवू शकतो आपल्या आयुष्याचा. आणि आयुष्याचा खेळ लांब करायचा असेल, तुम्हाला लक्षात ठेवा, आयुष्याचा खेळ प्रोलॉंग करायचा असेल, लांब करायचा असेल तर शुगरच्या आकड्यांचा खेळ समजून घ्या, बीपीच्या आकड्यांचा खेळ समजून घ्या, वजन बघा. मला एक प्रश्न विचारायचा आहे, आपल्या घरामध्ये किती लोकांकडे वेट मशीन आहे? हात वरती करा. फार कमी. मोबाईल सगळ्यांकडे, पण वेट मशीन फारशा लोकांकडे नाही. आणि मला एक सांगा, तुम्ही आपली स्वतःची उंची कधी मोजली आजपर्यंत? फार कमी लोक मोजतात. आपण 2च वेळेस मोजतो उंची. एकदा लग्न करताना आपण स्वतः मोजतो, आणि मग आपण वरती गेल्यावरती लोक मोजतात किती लांब याला लाकडं लागतील. मग ही शोकांतिका आहे. आणि पोटाचा घेर वगैरे मोजणं असं काही फारसं नसते आपल्याकडे. तर हे सगळं आपण करत गेलो तर आपल्याला आपल्या शरीराची निगा राखता येईल. देवाने शरीर मोफत दिलं आहे. आपण मोटरसायकलचं सर्व्हिसिंग करतो, पण शरीराकडे फारसं लक्ष देत नाही. फार सोप्या गोष्टी आहेत, डॉक्टरकडे पण जायची गरज नाही. वजन, ब्लड प्रेशर, शुगर आपण आजकाल घरी पण मोजू शकतो. तर न घाबरता थोडंसं आपण केलं काम तर चांगलं होईल. लग्न करताना आपण घाबरत नाही, शुगर मोजताना कशाला घाबरता? बरोबर. सरांनी हाही गैरसमज दूर केला की लक्षणे नाहीत म्हणून मधुमेहाची तपासणी करणं किंवा तपासणी न करणं हा फार मोठा गैरसमज आहे. लक्षणे जरी नसतील आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे इंडियन डायबिटीस रिस्क स्कोअर जर जास्त असेल तर कदाचित तुम्ही मधुमेहाची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे. आपण लक्षणे पाहिली, प्रकार पाहिले, मधुमेह कसा प्रतिबंध करता येईल हे सुद्धा पाहिलं. आता आपण औषधोपचाराकडे जाऊया. प्रश्न असे आलेत की आमचे औषधोपचार खरेच कमी होऊ शकतील का किंवा बंद होऊ शकतील का? मी एरंडे सरांना प्रश्न विचारतो. तुम्ही प्रकार सांगितले, तुम्ही हेही सांगितलं की बऱ्याच रुग्णांना इन्सुलिन लागतं, बऱ्याच रुग्णांना इन्सुलिनची गरज पडत नाही, औषध गोळ्यावर सुद्धा नियंत्रित होऊ शकतं. पण असा प्रश्न आहे की आमच्या औषध गोळ्या खरंच कमी होऊ शकतात का? आणि इन्सुलिन जर चालू असेल तर ते इन्सुलिनसुद्धा कमी होऊ शकतं का किंवा बंद होऊ शकतं का? सर, या प्रश्नाचं उत्तर मी पहिलं एकाच वाक्यात देईन, त्याच्या पुढची वाक्य ही तुम्हाला बोनस म्हणून मी सांगतो आहे. हा जो निर्णय, माझ्या गोळ्या कमी होतील किंवा नाही, बंद होतील का काय, माझं इन्शुलिन चालू आहे तर माझं इन्शुलिन कमी होईल का किंवा बंद होईल का काय, हा निर्णय रुग्णांनी कधीही घ्यायचा नाही. हे पहिलं वाक्य. आणि शेवटचं वाक्य हेच आहे, हा निर्णय तुमच्या डॉक्टरना घेऊ द्या. त्यातला तुम्हाला जी बोनस वाक्य ती अशी आहेत की काही वेळेला तुमचा जो आजार आहे हा काही विवक्षित कारणांनी भडकलेला असतो. जसं प्रेग्नन्सीमुळे म्हणजे बाळंतपणामुळे एकदम शुगर वाढतात, बाळंतपण एकदा डिलिव्हरी झाली की ती शुगर कदाचित पुन्हा एकदा नॉर्मल होऊ शकते. त्याचबरोबर काही लोकांना ताणतणावामुळे, काही लोकांना इन्फेक्शनमुळे, काही लोकांना कुपथ्य केल्यामुळे असं होऊ शकतं. मुलीचं लग्न आहे, घरामध्ये ताण आहे मुलीच्या वडिलांना, आईंना, नंतर इतर काही मंगल प्रसंग घरामध्ये, आपण जरा थोडंसं काही दिवसांकरता आपण गोडधोड खाऊ शकतो आणि त्याच्यात चूक काही नाही आहे. पण त्या काळामध्ये मधुमेह तुमचा भडकू शकतो आणि मग गोळ्याचा मधुमेह काही काळाकरता तुमचा इन्शुलिनवर पण जाऊ शकतो. तर इथे जे काही तुमचे डॉक्टर सांगतील त्याच्यामध्ये तुम्ही नकार देऊ नका. त्यावेळेला इन्शुलिन त्यांनी जर घ्यायला सांगितलं तर ते नक्की घ्या. वेळेत सुरू केलेलं इन्शुलिन हे वेळेत कमी होतं, बंदही होतं, ही खात्री तुम्ही ठेवत जा. आता ही खात्री आम्ही लहान मुलांना देऊ का? कधीच देणार नाही, कारण हा आमचा निर्णय आहे, तो आजाराने घेतलेला निर्णय आहे. तर तुम्हाला गोळ्यात 2 द्यायच्या का 4 द्यायच्या, तुम्हाला इन्शुलिन 10 युनिट द्यायचं का तुम्हाला इन्शुलिनचा पंप लावायचा, हे निर्णय जे आहेत हे तुमच्या तज्ज्ञांना घेऊ द्या. कारण त्यांचे निर्णय हे तुमच्या आजाराच्या मागणीवरती आधारित आहेत, तुम्हाला त्रास द्यायला नाही. आणि त्याचबरोबर असं की सुरुवातीला जयदीपनी सांगितलं, दक्षतानी सांगितलं, संतोषनी सांगितलं आणि शेखरही नेहमीच सांगेल तुम्हाला की आपल्या अपेक्षा असतात. आपल्याला शॉर्टकटची नेहमीच आवड असते. किंवा इन्शुलिनला बंद करून टाकलं, कोणतरी जाहिरात दिली की तुमचं इन्शुलिन मी बंद करतो, तुमच्या गोळ्या बंद करतो, मी तुम्हाला अमुक अमुक देतो, तुमचा डायबिटीस मी पळवून लावतो. तर ह्या भ्रामक तुम्हाला जे काही अशा हे दिल्या जातात, शाश्वती दिल्या जातात, ते सगळं खोकलं आहे, खोटं आहे. ते लक्षात ठेवा, ते शास्त्रीय नाही आहे. त्यामुळं डॉक्टर सांगतील त्यानुसार औषधं घेणे,
निदान महिना 2 महिना 3 महिन्याला जे डॉक्टरांनी तपासण्या सांगितल्या आहेत, तुम्ही मीटरवर बघताय त्याप्रमाणे साखर, इतर काही तपासण्याचा निकष जे आहेत ते बघून घेणे आणि त्यानुसार गोळ्या कमी जास्त, इन्शुलिन कमी जास्त तुमच्या डॉक्टरांना निर्णय घेऊ द्या. तुमचे डॉक्टर ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो की तुमचं इन्शुलिन बंद करण्यात तुमच्या डॉक्टरांना काय आनंद मिळत असेल हे तुम्ही आमच्या खुर्चीत बसल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तुमचा कमीत कमी तुम्हाला त्रास व्हावा हीच तुमच्या डॉक्टरांची अपेक्षा आहे. तुमचा कंट्रोल चांगला राहावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर एक लक्षात ठेवा की मी सगळ्याच माझ्या रुग्णांनाही सांगतो आणि बऱ्याच वेळेला इतरही प्लॅटफॉर्मवरती मी सांगतो की आपलं हिंदू धर्माचं, भारतीय संस्कृतीचं जे आपलं एक वाक्य आहे, धर्मार्थ काम मोक्षार्थम आरोग्यम मूल कारणम. तर हे याचे एक्सपोनंट्स किंवा हे करणारे हे आम्ही लोक आहोत. तर हे आम्ही करतो ते तुमच्या भल्यासाठीच करतो. त्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही विसंवाद नको, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि हा प्रश्न जरूर विचारा की माझ्या गोळ्या कमी होतील का, बंद होतील का, पण त्याचं डॉक्टर जे उत्तर देतील आणि ते प्रिस्क्रिप्शन जे देतील ते कधी सोडू नका. व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू सर. सरांनी क्लिअर सांगितलं आहे, इन्सुलिन कमी होऊ शकतं, इन्सुलिन बंदही होऊ शकतं, पण ते तुमचे तज्ज्ञ ठरवतील, तुमचे डॉक्टर्स ठरवतील. मला आठवतं आहे एक व्हॉट्सअपमध्ये प्रिस्क्रिप्शन फिरलं होतं ज्यामध्ये डॉक्टरांनी खाली लिहिलं होतं की पांडुरंग चरणी लीन होईपर्यंत या गोळ्या बंद करू नयेत. मला वाटतं सरांनी त्याच पद्धतीनं सांगितलं की खरंच ती गरज असते आणि ती गरज असल्यामुळेच डॉक्टर तुम्हाला इन्सुलिन किंवा औषध गोळ्या देतात. ते कमी जास्त करण्याचा अधिकार हा फक्त तज्ज्ञांनाच आहे. अभिजित, त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी ॲड करतो. एरंडे सरांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले की हा अधिकार आपण डॉक्टरांकडे दिला पाहिजे. म्हणजे औषधं कमी करण्याची इच्छा ही प्रत्येकाला आहे. इनफॅक्ट मला औषधच नको असं प्रत्येकाला वाटतं. परंतु पहिला प्रश्न हा आपण विचारला पाहिजे की ते कमी करण्यासाठी किंवा ती संधी मिळण्यासाठी मी स्वतः काय करतोय का, मी पथ्य पाळतोय का, डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने मी गोळ्या घेतोय का, मी ताणतणावाचं व्यवस्थापन करतोय का, मी नियमित व्यायाम करतोय का. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही करत असाल तर कुठंतरी औषधांचा डोस कमी होण्याची शक्यता निर्माण होते. बहुतांश वेळेला असं बघतो आपण की यातलं आपण काही करत नसतो आणि पुढे गेलो डॉक्टर 8 गोळ्या दिवसातून, त्यानंच पोट भरते. आपण तुम्ही काय करताय त्याच्यासाठी. तो पहिली गोष्ट आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जसं एरंडे सरांनी आत्ता सांगितलं की आपल्या औषधांचा निर्णय हा आपण घ्यायचा नाही आहे, कारण ते जे शास्त्र आहे ते आपल्याला कळत नाही म्हणून तर आपण एक्सपर्टकडे जातोय ना, डॉक्टरांकडं. आपल्याला जर कळत असतं कुठली गोळी कधी घ्यायची, किती मिलीग्रॅमची घ्यायची, अर्धी घ्यायची का 1 घ्यायची 1 वेळा की 2 वेळा, हे मला कळत असतं तर मी डॉक्टरकडे कशाला जाऊ. अशा बरेच, जसं प्रत्येक तुझ्याही ओपीडीत येतात, माझ्या सरांच्याही ओपीडीत, हे दररोजचे प्रश्न येतात आम्हाला. मी नेहमी माझ्या पेशंटला सांगतो की आज संध्याकाळी एक काम करायचं, म्हणजे पुरुष असेल तर त्यांना सांगतो की आज तुम्ही काकू, आज तुम्हाला सुट्टी स्वयंपाकाला, आज काका जाऊन स्वयंपाक करणार आहेत, जमेल का. नाही जमायचं मग कशाला, ज्याचं काम त्याला करू द्यात ना. आपल्याला फेथ पाहिजे. ही अडचण का निर्माण झाली आत्ताच्या परिस्थितीमध्ये, कारण आपण वर्तमानपत्रामध्ये, व्हॉट्सॲपमध्ये, यूट्यूबला हे असं काहीतरी बघत असतो आणि आपला डॉक्टरांवरचा विश्वास थोडासा डळमळीत होण्यासाठी ही कारणं असतात. विश्वास जात नाही, परंतु ही प्रलोभन आहेत डळमळीत करणारी. मी जर दर आठवड्याला 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या देवांना जाऊन जर नवस बोलायला गेलो किंवा एका देवाला नवस बोलायचं आहे मला, पण माझी श्रद्धाच नाही रे तिथे, म्हणजे मनात नवस बोलतानाच वाटते पावल ना रे, बोलू का नको, असं झालं तर तो नाही पावणार. मनामध्ये श्रद्धा पाहिजे की माझा डॉक्टर आहे ना, माझ्यासाठी जे बेस्ट असेल तो करतोय. डॉक्टर तुम्ही सांगा काय करू, मग तुमची औषधं 100% कमी होतील. मी बंद होईल म्हणणार नाहीत, पण कमी होणारच. खूपच छान, खूपच छान. थोडंसं एक सांगतो मी की डायबिटीसचं आपण जे औषध गोळ्यांचं नियोजन करतो ते 2 प्रकारचं असते. म्हणजे एक तर आपण शुगरला पण आटोक्यात ठेवतो आणि शुगरपासून जे वाईट परिणाम तुमच्या शरीरावरती येऊ शकतात त्यांच्याकरता पण आपण काही गोळ्या औषध तुम्हाला देत असतो. जसं आता एखादा लठ्ठ व्यक्ती माझ्याकडे आला, ज्याच्या मानेवरती सरांनी सांगितल्याप्रमाणे काळपट पट्टा आहे, त्वचेवरती त्याला मस आहेत आणि त्याला आपण इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतो, अशा गोष्टी असतील, तर अशा लोकांचं आपण शुगर नॉर्मल जरी असलं तरी त्यांना आपण मेटफॉर्मिन देत असतो, त्यांना आपण काही दुसऱ्या गोळ्या चालू करत असतो. तर शुगरला फक्त शुगर समजू नका, तो आजारांचा समूह आहे आणि ह्या चोरांच्या समूहाला ताब्यात ठेवायचं असेल तर मोठा फौजफाटा लागतो पोलिसांचा. तशा गोळ्यांचा पण फौजफाटा कधी कधी कोणत्या पेशंटला लागतो. सोबत कोलेस्ट्रॉल असते, ब्लड प्रेशर असते, ह्या सगळ्यांचं गणित मांडून आम्ही तुमच्या गोळ्यांचं नियोजन करत असतो.
तर कृपा करून त्याला तुम्ही साथ दिलीत आणि मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही वागलात तर जयदीप म्हटल्याप्रमाणे गोळ्यांचा डोस पण आपला कमी होतो. पण गोळ्या बंदच करून दाखवा असा हट्ट तुम्ही धरला तर डॉक्टरांची दुकानं पण बंद होतील ना, ते काय करायचं. बोलता बोलता मगाशी राहून गेला, पण हा खूप महत्त्वाचा विषय. नशिबानं आणि अजून सुदैवानं भारतामध्ये आपण डॉक्टरची निवड स्वतः करू शकतो. तर योग्य डॉक्टरची निवड हे पेशंटचं काम आहे. आपण कुणाकडे जातोय हे पेशंटने बघणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी माझी गाडी चुकीच्या मेकॅनिकच्या हातात दिली ना तर गाडीचं वाटोळच होणार आहे. बऱ्याच वेळेला पेशंटचं नुकसान या कारणामुळं होतं. तर आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा त्या डॉक्टरांचं त्या विषयातलं किती ज्ञान आहे, 4 लोकांचे रिव्ह्यू घ्या, तेव्हा इथं गेलं तर फरक पडतो ना. तर डॉक्टरांची निवड हा त्यातला खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि आपल्याकडे ते स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपली गाडी चुकीच्या मेकॅनिकच्या हातात देऊ नका. त्याच्यामध्ये तुम्ही कितीही पैसे खर्च केले तरी काही होणार नाही, गाडीची वाट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य डॉक्टरची निवड हे पेशंटचं काम आहे. त्या बाबतीत आपण बऱ्याच वेळेला आपल्याकडचे पेशंट काम करत नाहीत, पण हे खूप महत्त्वाचं काम आहे. तुमचं शरीर तुम्ही एखाद्याच्या हातात सोपवता तेव्हा तो व्यक्ती तज्ज्ञ असला पाहिजे, त्यातलं तेवढं शोधून काढलं पाहिजे. खरंच मुंबई, पुणे, नांदेड आणि सातारा या सगळ्याच तज्ज्ञांनी सांगितलं की औषध गोळ्या ह्या फक्त तज्ज्ञच कमी जास्त करू शकतात, मनाने करू नका, कारण त्या तुम्हाला घ्याव्या लागतात, ह्या तुमच्या फायद्यासाठी असतात. पण मला असा प्रश्न विचारायचा किंवा बऱ्याचशा रुग्णांचा असा प्रश्न असतो की औषध गोळ्या घेतल्यामुळे आमच्या शरीरावर दुष्परिणाम होतो आणि तुम्ही विनाकारण आमचा डोस वाढवता. मी दक्षता मॅडमना विचारतो की खरंच असा औषध गोळ्यांचा काही दुष्परिणाम असतो का, आणि तो असेल तर तो कमी करता येतो का, आणि तो नसेल तरीसुद्धा तुम्ही गोळ्या का देता. खूप छान प्रश्न आहे. काय होतं, आपण बरेच वर्ष ज्यांना डायबिटीसला झालेले असतात ना त्यांच्या गोळ्या खूप वाढलेल्या असतात आणि ह्या व्यक्तींनी पहिले 10-15 वर्ष काही काळजीच घेतलेली नसते. आणि डायबिटीसमध्ये एक नियम आहे की पहिल्या 5 वर्षामध्ये ना जे भगवद्गीतेमध्ये म्हटलं जातं ना की लॉ ऑफ कर्मा, जे करता ते भोगता, तसं पहिल्या 5 वर्षामध्ये ज्या व्यक्तींनी फार काळजी घेतलेली नसते ना त्यांना कॉम्प्लिकेशन्स फार फास्ट होतात. बरोबर आहे. तर 10 वर्ष ज्यांना झालेली असतात त्यांना खूप गोळ्या चालू असतात आणि मग अचानक त्यांची किडनी गोळ्यांमुळे फेल झालेली नसते. हे पहिले 5 वर्ष काळजी नाही घेतलेली आहे, नंतर काळजी नाही घेतली आहे आणि मग अचानक आपण ते रिलेशन लावतो की ह्याला खूप गोळ्या चालू होत्या आणि ह्याची किडनी फेल झाली आणि ह्याला हार्ट अटॅक आला. तर हे रिलेशन जे आहे ना ते पहिल्यांदा समजून घ्या की पहिल्यांदा काळजी घेतलेली नाही आहे, म्हणून आता त्यांच्यावर ही पाळी आली आहे की खूप गोळ्या घ्यायच्या आहेत आणि गोळ्यांमुळे नाही किडनी किंवा हार्ट फेल झालेलं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. इन्शुलिनबद्दल पण हाच गैरसमज असतो की काहीतरी भयंकर झालं आहे शरीरामध्ये, आता माझ्या गोळ्या काम करायच्या बंद झाल्या आहेत आणि मी कुठेतरी फेल होतो आहे, मी एवढा आहार व्यायाम सगळं पाळतो आहे पण मला इन्शुलिन चालू होतं आहे. आणि बऱ्याच वेळा इन्शुलिन हे काहीतरी हार्ट अटॅक आल्यावरती ते बरं करण्यासाठी तात्पुरतं दिलं जातं किंवा एखाद्याला TBचा आजार झाला असेल तर त्या 9 महिन्यामध्ये दिलं जातं. पण आपण मेंटली हे कनेक्शन लावतो की इन्शुलिन आणि TB काहीतरी डेंजर आहे हे. सो हा जो समज आहे ना की गोळ्यांची संख्या वाढणं आणि त्यांना साईड इफेक्ट होणं हा केवळ योगायोग आहे. गोळ्यांमुळे किडनी फेल झालेली नाही आहे, 10 वर्षामध्ये पेशंटने काळजी घेतलेली नाही आहे. त्यामुळे पहिली गोष्ट मगाशी आता जयदीपने पण अतिशय सुंदर सांगितली की आपण खूप हे इंस्टावर आणि FBवर सगळ्यांकडनं ऐकतो की आप डायबिटीज़ के दवाई से साइड इफेक्ट से बचना है तो दवाई बंद करो, हमारे पास आओ, ये जूस पिओ, हे करो ते करो. रोज दिवसाची सुरुवात करताना ही गोळी घेताना पाकिटातनं जर तुम्ही विचार केला की ह्याने मला साईड इफेक्ट होतो आहे का, तर तसं नका करू. विश्वास ठेवा, डॉक्टरवर विश्वास ठेवा आणि त्या गोळीवर विश्वास ठेवा. 1% शंका न घेता ती गोळी घ्या की ह्या गोळीने मला उपयोग होणार आहे. ही मेंटॅलिटी पण खूप महत्त्वाची आहे. औषध गोळ्यांमुळे दुष्परिणाम होत नाहीत, पण मधुमेह नियंत्रित नसला तर दुष्परिणाम होतात. मी एरंडे सरांना प्रश्न विचारतो, सर असे कुठले मधुमेहामुळे दुष्परिणाम होतात? मधुमेहामुळे म्हणजे नियंत्रित नसेल तर कुठले दुष्परिणाम होतात? प्रथम मी गोळ्यांच्या बाबतचं 2च वाक्य सांगतो की गोळ्या कुठल्याही विकण्याकरता त्या औषध कंपनीला जेव्हा परवाना दिला जातो किंवा त्या गोळ्याचं संशोधन करायची जी काही अवस्था असतात त्यावेळेला 2-3 निरनिराळ्या त्याच्या पायऱ्या आहेत, त्या पूर्ण करून त्या सिद्ध झाल्याशिवाय त्या औषधाला विकायची परवानगी दिली जात नाही. त्यामुळं हे औषध उपयोगी आहे याची आम्ही खात्री केलेली असते, त्याला त्रासदायक कुठलेही साईड इफेक्ट त्याचे नाही आहेत याची खात्री केलेली असते
आणि मधुमेहासारखा दीर्घकालीन आजाराच्या बाबत तर ही दक्षता जी आहे ही खूपच मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. आंतरराष्ट्रीय संशोधन केलं जातं. विविध देशातल्या विविध वयाच्या आणि विविध मधुमेहाच्या अवस्थेला असलेल्या रुग्णांना ह्या औषधाचा देऊन त्याची निरीक्षणं नोंदवली जातात. मगच त्याला विकायला परवानगी मिळते. त्यामुळे त्याची सुरक्षितता ही अगोदरच सिद्ध झालेली असते आणि उपयोगही सिद्ध झालेला असतो. त्याशिवाय आपण ते विकूच शकत नाही. आता मधुमेहाचे दुष्परिणाम तर वाढलेल्या साखरेचे परिणाम हे अक्षरशः म्हणजे हेड टू टो तुमच्या मस्तकापासून ते तुमच्या तळव्यापर्यंत सगळीकडे, कारण रक्तातली साखर आहे, रक्त शरीरात सगळीकडेच जात आहे. तर त्यामुळे जर तुम्ही असा विचार कराल तर मुख्यतः मधुमेह जेव्हा म्हणतो तेव्हा मी तर नेहमीच म्हणतो की मधुमेह म्हणजे हृदयविकार. कारण मधुमेहाचा दुष्परिणाम हा सगळ्या रक्ताभिसरण संस्थेवर आणि हृदयावर, हृदयाच्या आकुंचन प्रसरण क्षमतेवरती असा होतो. त्यामुळे हार्ट अटॅक यायची शक्यता वाढते. मधुमेह म्हणजेच ब्लड प्रेशर म्हणजे कोलेस्ट्रॉल, हे त्याचे भाऊ आहेत. ते जर सगळे सोबत असले तर हार्ट अटॅकची जोखीम जास्त वाढते. त्यामुळे दुष्परिणाम हृदयावर आणि रक्ताभिसरण संस्थेवर. दुसरी महत्त्वाचं सगळ्या शरीरामध्ये जाळं आहे ते मज्जातंतूंचं जाळं आहे आणि हे मेंदूपासून सुरू होऊन पायाच्या तळव्यापर्यंत आहे. मज्जातंतू मुख्यतः पायाचे मज्जातंतू आपल्याला सुरक्षा देतात. निखाऱ्यावर जर पाय पडला, बुटामध्ये खडा आला, काटा किंवा खेळा कुठे वाटेमध्ये आहे तर तुम्हाला पटकन वेदना होऊन तुम्ही पटकन पाय वरती घेता. इट इज फॉर प्रोटेक्शन. पण ती जर संवेदना तुमची बोथट झाली तर कदाचित तुम्ही खेड्यावरून जाल चालत, बुटामध्ये खडा असेल तुम्हाला समजणार नाही, पायाला एखादी भोवरी पडेल, एखादी जखम होईल, ती चिघळत राहील. मज्जातंतूंचं दुसरं महत्त्वाचं काम आपलं असतं की आपल्या हृदयाची गती नॉर्मल ठेवणं. त्यानंतर आपल्या हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी गेला तर मेंदूला त्या वेदना पोचवणं हे सुद्धा मज्जातंतूच करतात. जर हे मज्जातंतू बोथट झाले तर सायलेंट हार्ट अटॅक येतो. त्या माणसाला हृदयविकाराचा झटका आलाय खरा, पण त्याला छाती दुखली नाही, त्याला काहीच झालं नाही आणि मग तो नुसताच कोसळून पडला. आम्ही ECG काढल्यावर समजलं याला हार्ट अटॅक आलेला आहे. तर सायलेंट हार्ट अटॅक्स हे पण मधुमेहामधलं एक कॉमन लक्षण आहे. तर हे एक प्रकार झाला की हृदयावरचा दुष्परिणाम, मज्जातंतूंवरचा दुष्परिणाम. त्याच्यानंतर डोळ्याच्या पडद्यावरही दुष्परिणाम होतो. कधी नजर कमजोर होऊ शकते, अधू होऊ शकते नजर, आणि एखादा दुर्दैवी मनुष्य असेल तर ते एखाद्या वेळेला त्याची दृष्टी जाऊ पण शकते. त्याचबरोबर मूत्रपिंडावरचे दुष्परिणाम, मूत्रपिंड हळूहळू निकामी होणे, मूत्रपिंडाच्या निकामी झाल्यामुळं त्या माणसाला अंगाला सूज येणे आणि काळाच्या ओघामध्ये एखाद्या वेळेला डायलिसिस किंवा मूत्रपिंड बदलायची त्याला गरज पडणे. तर हे मधुमेहाचे नियंत्रित जर नसेल तर मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था, मूत्रपिंड, डोळ्याचा पडदा हे त्याचे मुख्य भक्ष्य आहेत किंवा लक्ष्य आहेत. आणि हेही सोडून मधुमेहाचे अनेक इतरही पडसाद शरीरामध्ये उठतात. उदाहरणार्थ मधुमेह आणि ताणतणाव, आजार आहे म्हणून नैराश्य येणं, आजार आहे म्हणून तो मनुष्य सारखा टेन्शनमध्ये राहणं. त्याचबरोबर मधुमेहामुळे लैंगिक शैथिल्य पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये सुद्धा लैंगिक असमाधान, मधुमेह, लठ्ठपणा, त्यामुळे फॅटी लिव्हर, फॅटी हार्ट, फॅटी किडनी, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि सध्याच्या काळामध्ये मधुमेहामुळे पचनसंस्थेच्या संबंधित कॅन्सरची पण जोखीम वाढते असंही सांगितलं जातं. त्यामुळे मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन ज्याला आपण म्हणतो ते अनेकविध आहेत. पण तज्ज्ञांकडे तुम्ही कंट्रोल जर चांगला ठेवला असेल, ABC कंट्रोल आम्ही म्हणतो, A, HB